रोजच्या रोज आपोआप रेकॉर्डिंग होतं. पण इथं मला ते रेकॉर्डिंग ऑन करावं लागतं आणि श्रीदादा मला आज सकाळी पण त्यांनीच आठवण केली आणि आत्ता पण. श्रीदादा थँक सो मच. तुमच्यामुळं ते लक्षात राहतं माझं. थँक थोडं 2-3 दिवस वेळ लागेल Teams ॲप्लिकेशन नवीन असल्यामुळं. सो तुमच्या अगदी हृदयातून मी तुम्हाला आभार मानते आणि प्रेम पाठवते. थँक थोड्या गोष्टी बदलल्या. मला वाटतं आता दिसेल. ठीक आहे. तर कुणी सांगेल आज चला सगळेजण आपण सगळ्यांचा सहभाग घेऊ ह्याच्यामध्ये. काल जे पॉइंट कुणाला जे पॉइंट आठवतायत त्यांनी सांगा प्लीज, की काय-काय आठवतंय? कुणाला जे काही आठवत असेल, एखादं वाक्य जरी ज्याला जे आठवतंय ते सांगा, जे आपण काल ऐकले म्हणजे आपल्या सगळ्यांची रिव्हिजन होईल. तर मी एक काम करते, शेअरिंग पहिला थांबवते आणि आपण सगळेजण या पद्धतीने अभ्यास घेऊ. मला सगळ्यांकडनं वाक्य पाहिजेत. जे काही तुम्हाला कालच्या धड्यामधलं आपण जे ऐकलं त्यामधलं जो पार्ट आठवतंय, जे वाक्य आठवतंय ते सगळ्यांनी सांगा. म्हणजे काय होईल, की तुमच्या सगळ्यांचे कनेक्शन मला फील होतील आणि सगळ्यांची एनर्जी आणि कुणाला काय लक्षात आहे, काय नाही हे सगळं आपल्याला समजेल. चला, कोण सुरू करेल? त्याला आपल्या आपल्या सत्रामध्ये डरना मना है. आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत आहोत. आपल्याला घाबरायचं नाहीये. मी अजिबात. सांगू ताई? मी बोलू? जयश्री. हां. कोण? मी म्हणजे कोण आहे? रश्मी म्हात्रे. येस, रश्मीताई बोला. तुमचा व्हिडिओ ऑन करा ना रश्मीताई. म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर. अच्छा, हा ठीक आहे, करते. बघा जयश्री त्यांनी पण त्यांचा व्हिडिओ ऑन केला. येस, बोला. कालच्या धड्यामध्ये आपण आपली उत्तर आपल्याला जे काही प्रश्न निर्माण होतात किंवा ज्या समस्या निर्माण होतात त्याची उत्तर आपल्या ह्याच्यातच आहेत. आपल्या आतच आपल्याला मिळतात त्याची उत्तर. ती दुसऱ्यांकडून शोधायची गरज नाहीये. आणि दुसरं म्हणजे आपण नेहमी बुद्धीच ऐकतो. बुद्धी आणि हृदयाशी नेहमी द्वंद्व सुरू असतं. आणि आपण नेहमी म्हणजे हृदयाला आपण बाजूला करतो आणि बुद्धीचं ऐकतो आणि त्याप्रमाणे आपण चालतो. आणि ते त्यामुळे आपली चूक होऊन जाते. खूप छान रश्मीताई. आता तुम्ही जी वाक्य सांगितली आहेत ना, ती वाक्य तुम्ही लिहून घ्यायची आहेत. का? कारण ती वाक्य तुमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत. कारण त्या वाक्यांशी तुम्ही रेझोनेट झालात राइट? हो. त्यामुळे ती वाक्य तुम्हाला खूप लक्षात राहिली, आवडली बाबाजींची. तर बाबाजींचा हा तुमच्यासाठी आलेला ह्या आजच्या दिवसाचा संदेश आहे. जी काही आयुष्यामध्ये तुमच्या परिस्थिती आहे, त्यावर हे जे आत्ता तुम्ही बोललात, हे तुम्हाला लागू होणार आहे. तर तुम्ही त्याचा आयुष्यामध्ये वापर सुरुवात करा. ठीक आहे? येस. आता कोण? पुढे? येस, जयश्रीताई बोला. मला यातलं एक वाक्य खूप आवडलं, की बुद्धी लिमिटेड आहे आणि हृदयामध्ये जे आपण सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे म्हणते ती अनलिमिटेड आहे. म्हणजे जे काही बुद्धी आपण लॉजिक वापरतो, त्याचा जो आपण ज्ञान जे घेतो ते लॉजिक जास्त वापरतो, बुद्धीने जे वापरतो ते. पण हृदयातनं जेव्हा आपण म्हणतो ना केंद्रित होऊन आता आपण जे करतोय सगळं ते लॉजिक बाजूला ठेवून करतोय आपण. म्हणजे तिथे आपण म्हणतो ना आपल्या लाईफमध्ये मॅजिक हवंय, तर मिरॅकल्स जे हवं आहे ते हृदयातून होईल आपलं. म्हणजे ते ओपन होईल जेव्हा. आणि मी हा अनुभव घेतलेला आहे 2-2.5 वर्षापूर्वी. मी जेव्हा कंटिन्युअस ध्यान करायची, तर म्हणतो ना हृदय ओपन झालं की सगळं खूप असं आनंदी वाटतं. म्हणजे सगळ्यांना प्रेम दिसतं सगळीकडे, सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये. मी हे अनुभवलं आहे. पण माझं मेडिटेशन मध्ये डिस्टर्ब व्हायचं, म्हणजे कंटिन्युअस नाही व्हायचं. तर मग ते गॅप पडले की ते निघून जातं सगळं, जे कनेक्टिव्हिटी झालो असतं आपण. तर हे मी फील केलं होतं. तुम्ही म्हणता ना हृदय ओपन होणं म्हणजे काय आहे, हे मला आज क्लिक झालं सकाळच्या मेडिटेशन नंतर.
की मी हे अनुभवलं होतं. हा जो आनंद आहे ना, तो अनुभवला होता आणि आता मला ते माझ्या माइंडमध्ये आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये मी परत तो अनुभवू शकते. हे मला परत जाणवतंय, की मी हे करू शकते, मी होऊ शकते. माझं ते हृदय ओपन म्हणतो ना आपण, ते नक्कीच होऊ शकतं सरावाने. आणि दुसरं म्हणजे मिस्टेक. आपण जे दुःख झालंय काय म्हणतो ते आपण मिस्टेक केलेले आहे, की जे काही आपलं मिस झालं आहे तर ते परत आपल्याला रिवाइज करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय चुकलं त्या चुकांकडे बघून त्याच्यातून धडा घेऊन पुढे जायचं आहे. हे मला कळलं याच्यातून. येस, थँक्यू जयश्रीताई, रश्मीताई. आता जयश्रीताई, तुम्ही ही वाक्य जी आज सांगितली ती लिहून ठेवा, ती तुम्हाला उपयोगाला आहेत. हा रश्मीताई बोला. मला एक म्हणजे माझा लहानपणीचा एक अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे त्यावेळेस मला कळत नव्हतं. मी लहान असताना मला वाटतं ते 6वी-7वीच्या त्या त्या दरम्यान 6वी-7वीला असेल मी. म्हणजे 1985च्या दरम्यान. 85, 83-84च्या दरम्यान तेव्हा. मी रात्री झोपताना ना, मला याचा फील यायचं, की आपण ध्यानामध्ये बसल्यावर कसं आपण आत जातो, तसं मला त्यावेळेस व्हायचं. पण ते कळत नव्हतं. मला आवडायचं ते. पण मी कोणाला सांगायची नाही. मला भीती म्हणजे असं, की मला कोण वेड्यात काढेल का? ही भीती असायची ना, त्याच्यामुळे मी कोणाशी कधीच शेअर केलं नाही. पण आता तो मला कळतंय, की मी ज्यावेळेस झोपायला जायची ना, त्यावेळेला मला ते फील व्हायचं. तर मी खूप अशी आतमध्ये अशी खोलात जाते अशी म्हणजे असं ती पृथ्वीच्या ह्याच्यामध्ये घुसते. असं मला तो अनुभव अजूनही मला ते आठवतंय. आणि जसंच्या तसं म्हणजे ते फीलही होते. मी आता त्या दिवशीच बहिणीशी शेअर केलं. तिला म्हटलं, "अगं," म्हटलं, "हे ना मला आधी वाटायचं. पण हे म्हटलं कोणाशी शेअर करताना मला भीती वाटायची. कारण कोण मला वेड्यात काढील की काय? किंवा तिच्या डोक्यावर काय परिणाम झालाय की असं." म्हणून मी कधी सांगितलं नाही. पण हे आत्ता मला तुम्हाला सांगावसं वाटलं. म्हणजे ही अवस्था त्यावेळेस सुद्धा मला अनुभवाला आलेली, पण ते कळत नव्हतं. ते आत्ता त्याचा अर्थ कळला. म्हणजे एवढ्या वर्षांनी. खूप छान रश्मीताई, ह्याला सेल्फ अनालिसिस म्हणतात. असू द्या ना, आपण लहान बुद्धी, निष्पाप निरागस बुद्धी असते आपली. म्हणून तर बुद्धी, काल आपण जे एक वाक्य बोललो ना, आपण ज्या बुद्धीला नावं ठेवतो, की अरे बुद्धी अनालिटिकल, जे आता जयश्रीताई म्हणत होत्या, की अनालिटिकल माइंड. पण त्या बुद्धीनेच आपण आता हे सगळं ज्ञान पण घेतोय. ज्ञानासाठी आपल्याला बुद्धी गरजेची आहे. आता तुम्हाला एवढ्या वर्षानंतर कळते, की तुमच्यासोबत तेव्हा काय झालं. म्हणजे आपली बुद्धी किती महत्वाची आहे. फक्त ती बुद्धी आपण कुठं लावायची? देहभावामध्ये की आत्मभावामध्ये? हा आत्ता आपल्याला चॉईस मिळतोय, ज्याला आपण फ्री विल म्हणू, किंवा आपल्या आयुष्यात आलेला एक टर्निंग पॉइंट, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रान्सफॉर्मेशनचं एक सुंदर मी आज एक ऐकलं. ट्रान्स म्हणजे ती अवस्था, फॉर्म म्हणजे आपली अवस्था, ट्रान्स म्हणजे ह्या देहाच्या पलीकडची, म्हणजे ज्याला आपण समाधी म्हणतो. आणि ट्रान्सफॉर्मेशन, एशनचा अर्थ ऍक्शन. तर असं. तर आता तुम्ही त्या अवस्थेमध्ये जात आहात आणि तुम्ही ऑलरेडी इतकं ज्ञान घेतलेलं आहे, साधनेत आहात, आणि सोबतच आता युनिफाईडशी म्हणजे ज्ञान आणि ध्यान या दोन्हींचा आता संगम होऊन तुम्हाला सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आठवतायत, जे तुम्ही लहानपणीचं. तर हेच आहे, की जे आपल्या आतमध्ये तेव्हाच्या गोष्टी आहेत ना, इनर चाइल्डला फार महत्व आहे बघा. इनर चाइल्ड हीलिंगवर आज YouTubeवर अनेक व्हिडिओ आहेत. आपले पिरॅमिड मास्टर, जसं मला आठवतंय शंपा मॅम घेतात, त्याच्यावर खूप वर्कशॉप घेतात इनर चाइल्ड हीलिंगवर. आणि हे खूप महत्वाचं आहे, की जे आपल्या लहानपण प्रत्येकाचं सुखात गेले असं नाहीये. सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलेला आहे. खूप चांगले वाईट असं मिश्र परिणाम आहेत. आणि त्या सगळ्यांमधून ज्या भावना आपण अजूनही रिलीज केल्या नाहीत, त्यावर जर काम नाही केलं, तर मग स्वप्नांमध्ये अजूनही आपल्याला आपली परीक्षेमध्ये पेपरची घाई, नंतर आपल्याला बस मिळत नाहीये, पेपरला जायला उशीर होतो, हे सगळं पडतं, कारण ते इमोशन्स अजूनही दबून आहेत आतमध्ये. आणि घरामध्ये भांडणं किंवा काही झालं, की त्या लहान मुलाच्या मनावर त्याचा परिणाम व्हायचा, ते अजूनही आपल्या आत आहे. ह्यासाठीच आपल्याला ध्यान मदत करतं. म्हणजे आता तुम्ही सांगताय, तर हेच आहे, की तुमचे इनर चाइल्ड हीलिंगसाठी सुद्धा युनिफाईड अशा पद्धतीने मदत करतो. आणि म्हणून बाबाजी आपल्या प्रत्येकाला एक मार्ग देतायत. तसं हे झालेलं आहे, की एवढे मोठे मास्टर आपल्याला मिळावेत आणि ते अगदी प्रेमळपणे आपल्याला ह्या पद्धतीने घेऊन येतायत. तर नुकताच माझा पण एक अनुभव मी सांगेन तो निवांत, कारण मी सांगते, पण मला आज तुमच्याकडनं ऐकायचं, की कालच्या धड्यामध्ये अजून कुणाला काय असेल तर प्लीज शेअर करा. रश्मीताई. छान सांगितलं तुम्ही. अजून कोणी काय आठवतंय, कोणाला काही कालचं?
कोण कोण आहे? उर्मिला ताई कुठे गेल्या? उर्मिला मोरे ताई कुठे आहेत? बोला काहीतरी. नाही येत आज उर्मिला ताई नाहीये? अजून कोण कोण आहे? कविता ताई, कविता ताई तुम्ही तर बोललाच नाहीये, कुठे आहेत? मॅम बोलू का? हो हो हो, नक्की नक्की, बोला बोला. मला असं वाटतं म्हणजे नॉलेज आपण खूप ऐकतो. आता तुम्ही तर इतकं सुंदर सगळं एक्सप्लेन करता रोज. पण प्रत्यक्ष ऍप्लिकेशन जे आहे ते रोजच्या रोज आपण न करण्याची चूक जर केली, ते जे काल त्यांनी मिस्टेक तुम्ही म्हणालात की ती चूक मोठी होते आपल्या हातनं. खूप आपण ऐकतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असतात. जसं की रोज व्यायाम केला पाहिजे हे खूप लहानपणापासून आपण ऐकतोय, पण खूप कमी जण तो करतात रेग्युलरली. तसंच हे पण आहे की रोजची करेक्ट आहे, प्रॅक्टिस करेक्ट आहे. इतके सगळं आहेत धडे खूप, पण ते रोजचं रोज रिव्हिजन त्याची होणं खूप गरजेचं गरजेचं आहे. आणि खूप छान, खूप छान मंजिरी ताई, मी तुमचे आभार मानते. छान पॉइंट सगळ्यांसारखेच. जर बाबाजींनी ना खास युनिफाईडमध्ये एक शब्द वापरलाय, पुनरावृत्ती, रिपिटेशन इंग्लिशमध्ये. तर हे अतिशय म्हणजे आपल्या डोक्यात आज मला एक आपलेच ग्रुपमधले दादा आहेत. ते म्हणत होते, की "ताई तुम्ही दिवसभर तुम्ही ते त्या ह्याच्यात आहात म्हणून तुम्हाला हे थोडंसं जास्त लक्षात राहतं वगैरे." मी म्हणले ह्यालाच म्हणतात, जे मंजिरी ताई बोलतात ह्यालाच म्हणतात अनुसंधान, हा शब्द वापरलाय. तर अनुसंधान म्हणजे काय, की जितकं आपण त्या गोष्टीमध्ये दिवसभर अवेअरनेसमध्ये, यालाच अवेअरनेस म्हणा, जाणीव, की ज्यावेळेस मी माझ्या तोंडातून असे शब्द जरी आले, कुणाला दुखावणारे, कुणाला राग-राग करणारे, मी आपल्या मुलांना मारलं जरी, रागावलं जरी लहान मुलांना, पण माझी त्यावेळेस ती अवेअरनेस, ती बुद्धी जागृत पाहिजे, जी सांगणार आहे, की तू ईश्वराच्या प्रतिमेत आहे, तो सुद्धा आहे. बट ठीक आहे, त्यावेळेस आपल्याकडनं गेल्या 2-4 गोष्टी अशा, की जायला नाही पाहिजेत. जसं खरं तर आपण साधनेत आहोत, नाही गेल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे आत्मज्ञानावर आहे. पण कधी-कधी देहबुद्धीवर येतो आपण, ध्येयभावावर. किती जरी विचार केला ना, तरी होतं ते. संताप होतो, राग येतो, चिडचिड होती. मग काय करायचं? मग काही नाही करायचं. ते करायचं आणि परत म्हणायचं, की ठीक आहे, त्यावेळेस ते करणं गरजेचं होतं, पण मी ह्याच्यातनं शिकले. असं म्हणून. पण सगळ्यात जो महत्वाचा फॅक्टर आहे ना, तो म्हणजे गिल्ट. ती आपल्या आत्म्याला खूप त्रासदायक असते. गिल्ट ठेवायचा नाही. कारण बाबाजींनी काय सांगितलंय, हे खूप सत्य आहे बघा. हे सगळी पुस्तकं नाही सांगत तुम्हाला. बाबाजी म्हणतात, की जरी तुम्ही दुःखाचा अनुभव घेताय, अशा भावनेचा अनुभव घेताय, की जिथं द्वेष आहे, कुणाचा तरी तिरस्कार आहे, तरीही तुम्ही ईश्वरी प्रतिमेत आहात, हे तुमच्या मागे राहू दे आतमध्ये. कारण अपराधी भाव नकोय. घडली माझ्याकडनं चूक. पण मी जर त्या गिल्ट कॉन्शियसनेसमध्ये राहिले, अपराधी बोधामध्ये जर मी जगले, तर ते आपल्यासाठी चांगलं नाहीये. कारण आपण कुठेतरी स्वतःवर पण अन्याय करतो. स्वतःला पण एक वेळ दिला पाहिजे या गोष्टींसाठी. त्या पद्धतीने. कारण इतके वर्ष जसं जगत आलोय, माझ्या आईनी जे केलं तेच मी बघितलंय. माझ्या घरात जे होतं तेच मी बघितलंय आणि मी तेच समजते, की असंच जगलं पाहिजे. मुलांना मारून मटकून मला तेच समजलं, आपली मुलं "हाथों से नहीं मानते" असं म्हणतो ना आपण, मारल्याशिवाय कळत नाही. मग आता मी जे शिकले तसंच मी पुढे माझं कॅरी कॅरी फॉरवर्ड करणार ना. तर त्यामुळे मला आत्ता कळतंय, ठीक आहे, त्या मुलांना पण त्यांची एक बुद्धी, माझं काम आहे त्यांना वाढवणं, त्यांना संस्कार देणं. बाकी ते निर्णय वगैरे घेऊ शकत असतील, तेवढं त्यांचं वय असेल, तर मग त्यांना करू दे जे करायचे ते. अशा पद्धतीचे बोध आपल्याला आतून हळू यायला लागतात. पण त्याला वेळ लागतो. त्यामुळे प्रॅक्टिकली उठून आपल्याला इकडून-तिकडून खूप ऐकतो आपण. खूप ऐकतो. आपण ज्ञान भरपूर घेतो, पण ते शहाणपण, ज्याला विस्डम म्हणतो, आपल्या जगण्यात येत नाही. आणि ते कधी येतं? जेव्हा आपल्या परीक्षा होतात. तेव्हाच मला कळतं, की मी कुठल्या लेव्हलला आहे. असं मी सगळं युनिफाईड शिकले, छान शिकवलं, सगळं झालंय आणि खाली मी गेले आणि माझ्यासमोर अशी परिस्थिती उभी राहिली. आता त्यावेळेस काय करू? मला धर्म संकटात अडकल्यासारखं, नाही का? मग त्यावेळी काय करणार? मग ते आहे आपलं विवेक बुद्धी, ती आहे आपली बुद्धी, जी आपल्याला आत्मबोधापर्यंत न्यायची. म्हणजे आपल्याला कळेल, की ह्याला साक्षी भावाने कसं बघायचं बाबा? किती अवघड आहे साक्षी भावाने बघणं. आपल्यासोबत अशा गोष्टी होतायत, पण तरी पण आपल्याला समजून घ्यायचं, की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे आणि मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मग ईश्वराचे गुण आठवायचे आणि मग तसं राहायचं. दिवसभर आपण जेव्हा त्या अवेअरनेसमध्ये असतो ना, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, त्याचे सगळे गुण माझे आहेत. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. मग बघायचं 24 तासामध्ये माझ्यामध्ये अशी परिस्थिती आली, तर मी कसं रिएक्ट केलं त्याला? हे बघायचं, हे ऑब्झर्व्ह करायचं. जितकं आपण रोज ह्या गोष्टी करतो, ऑटोमॅटिक आपल्याला एक स्थिती अशी येते, की आपल्याला सवय लागते. ती आपली लाईफस्टाईल बनते, सहज स्थिती बनते आणि मग समजायचं, की आपलं डायमेन्शन शिफ्ट झालंय.
तिथंच आपलं डायमेन्शन शिफ्ट झालेलं असतं. जेव्हा मी पूर्णपणे प्रेमभावामध्ये येते, हृदय माझं पूर्ण ओपन झालं, मग तुम्ही इच्छा-विच्छा छोट्या-छोट्या ह्याचं सोडून द्या. कारण ते इतक्या लेव्हलला तुम्ही जाता, की तुम्ही असं मनात आणलं की इच्छा पूर्ण, मनात आणलं की इच्छा पूर्ण. हे सगळं आपोआप घडेल त्या स्टेजला, कारण तुमचं डायमेन्शनच बदललंय आणि सगळ्यात याच्यावर काम करतं ते वननेस, एकत्व, युनिफाईड. आपण सगळे एक आहोत, आत्मस्वरूपात आहोत, सगळ्यांसोबत एक आहोत, ज्यावर पितामहांनी पण किती भर दिलाय. तर ह्या गोष्टी आपल्याला ना प्रॅक्टिसनी होतात. म्हणून रिपिटेशन करायचं. कारण जे आता शिकलंय ते सगळं काढायचंय, नवीन टाकायचं आतमध्ये. तर आज जे सांगितलं मंजिरीताईंचं, तुमचे सगळ्यांचे पॉइंट हे तुम्ही लिहून घ्या. कारण हे पॉइंट तुमच्या आतून येतायत. ह्याचा अर्थ तुम्ही सध्या त्या व्हायब्रेशनला आहात. जे तुमच्या आतून येतंय. ते त्या व्हायब्रेशनमध्ये तुम्ही आहात आणि ते तुम्हाला उपयोगाला पडेल. जसं ताईंचा मंजिरीताईंचा पॉइंट होता, की आपण घेतो भरपूर, पण ते ॲप्लिकेशनला आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. मग हाच पॉइंट त्यांच्या आयुष्यात आता उपयोगाला येईल त्यांना. जिथं कुठं त्यांना असं वाटतं ना, की मला हे अप्लाय करताना कसं करू मी? किंवा करता येईल का? जास्तीत जास्त मी मग ह्यालाच म्हणतो ना, की निद्रिस्त अवस्थेतून उठणं आणि त्या अवेकन जागेपणामध्ये जगणं, हेच आहे जगणं ते. की मला माहीत असणं, की माझा भाव, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, हाच तो भाव आहे. ज्याला आपण अवेअरनेस म्हणू शकतो. आपण ऐकलं अवेअरनेस ठेवा, अवेअरनेस ठेवा. पण हे असं अवेअरनेस आपण ठेवू शकतो, की आपण दिवसभर बाबाजींचं वाक्य आतमध्ये इथून उतरलं पाहिजे खोलवर. मग आपल्याला अवेअरनेस राहतो त्याचा. अजून कोणाला? विपुला हां, कविता विपुला ताई काय तुम्ही गायबच झालात हो. का असं? आत्मवंदन सर्वांना. अगदी 20 दिवसाचा गॅप झालाय. सॉरी, कालपर्यंत पाहुणे होते त्यामुळे मला अगदी जॉईन करायला झालं नाही. आणि काल बरोबर. इतकी उत्सुकता असताना माझं इतकं स्टोरेज होतं फोनमध्ये की मला ऍप डाउनलोड करताच नाही आलं आणि मग आज केलंय. आणि मग जस्ट मी 8:45ला पूर्ण जे टाकलेले 3 पेजेस ना तू ते वाचलेत. पण मला एक म्हणजे प्रश्न होता आणि कसा विचारू असं झालंच होतं मनामध्ये, की आपलं म्हणजे हो किंवा नाही. आणि मेडिटेशन मध्ये बसायचंय आणि स्थिर बसायचंय आणि पण मग ते मला ते कन्फ्यूज आहे जरा. आणि काय झालं की मी युट्यूबवरचा तुझा व्हिडिओ म्हणजे सेव्ह तर आहेच, तो नाही बघितला गेला आज. थोडस बाहेर जायला झालं होतं आणि हं. 8:45ला मी बिलकुल वाचन केलं. पण अगदी भराभर मला वाटलं आता पुढे मला जॉईन करायचंय. तर मला थोडस कन्फ्युज आहे, कळालं नाही मला की हो नाही. आणि आपली मान किंवा आपला चेहरा इकडे डावीकडे किंवा उजवीकडे कसा जाणार आहे ना, ते मला समजलं नाहीये. आणि ते आपण 5वा आजच घेणार आहोत. आपला जो धडा होता, 5वा जो अफलातून, मला त्याचा फार सुंदर उपयोग झाला घरामध्ये, नात्यामध्ये पण. कारण जे ते तिथे मी वाचन ते सतत त्यावेळेला केलं आणि तेच आपल्या अंतरंगामध्ये मी ते उतरवत होते. मनामध्ये उतरवत होते आणि तेच तेच मला समोर भासत होतं. अगदी खूप खूप सुरेख 5वा. पण हं, आजचं हं. कालचं सॉरी 20 दिवस झाले मला खूप गॅप झाला. असं वाटतं वर्ष झालंय की काय जॉईन करायला. थोडंसं प्लीज कन्फ्युज आहे मी. थोडंसं सांग मला. येस, येस, येस. नक्की, नक्की कविता ताई. थँक यू. तुम्ही एकतर इतकं छान बोललात. खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला आणि महत्वाचं म्हणजे की तुम्हाला ती तळमळ आहे. 20 दिवस गॅप पडल्यानंतर माझ्यासारखी एखादी मुलगी असते आता राहू दे. पण तुम्ही ते करताय, परत जोडले गेलाय. त्यामुळं तुमचं एकतर अभिनंदन आहे की नाही, खरंच कारण तुमचं छोटा अजून आहे. बाळा पण असायचा. तर हं. त्याच्यामुळे पण मला काही करायला होत नव्हतं. हो, हो. आपण बरं, बरं. एक ओढ असते ही. आणि मग मी YouTubeवर जाऊन तर थोडं बघायची, की नाही, नाही, हं. आहे, मला घेता येण्यासारखं आहे. हं, हं, पण हं, ते हं. मन काही भरत नव्हतं. आणि आज अगदी पटापट बाकीचे ॲप डाउनलोड आपलं डिलीट केले आणि पहिलं ॲप डाउनलोड करून आणि रात्रीची सुरुवात चटकन कशी करायची आहे, हं, या हं, तयारीत हं. आज अगदी मी आनंदात होते आणि ते झालं. हं. खूप छान, खूप छान. तसंच तुमचं फोनचं पण थोडासा डेटा क्लीन झाला, फोन क्लीन झाला. बरं झालं त्या निमित्ताने. हो, हो. तर मी आता जे तुम्ही म्हणालात ना कविताताई, की आपला जो संकेत आहे ना हो. हो नाहीचा, त्याच्याबद्दल आपण हां, आजच हां, हां. म्हणजे काल थोडं ऐकलंय आणि आज आपण
खरं तर तो संकेत कसा सांगितलाय बाबाजींनी ते बघणार आहेत. पण हे संकेत अरे वा. प्रत्येकाचे वेगवेगळे आपापले असू शकतात. आणि तुम्ही जेव्हा आजचं सेशन झालं, उद्या सकाळी वगैरे तुम्ही कालचं ऐकलत ना, की तुम्हाला इझिली समजेल की हे संकेत कसे येतात, का येतात याबद्दल. ठीक आहे. तर आपण काय करू आता, चालेल. आपल्या आजच्या धड्याला सुरुवात करू. म्हणजे जास्त वेळ परत लांबवायला नको. काल जरा जास्त झालं, कारण काल चालेल, पहिलाच चालेल. दिवस आपण त्या ऍप्लिकेशनचा होता आणि सगळ्यांना समजावं म्हणून थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये. तर आज आपण लवकर हे सुरुवात करू. तर काल आपण बघितलं की हृदयाला जिवंत करणं ह्याविषयी आपण बघितलं. तर जिवंत करणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजलं की जिवंत तर आपलं हृदय आहेच आहे. पण आपण केवळ काय करतोय, तर ह्या हृदयामधून आता जगायला शिकतोय, की मी माझ्या दिवसभरामध्ये किती जास्तीत जास्त वेळ मी माझ्या हृदयात आहे. तुम्हाला असं वाटेल की ध्यान आपण डोळे बंद करून आपण ध्यान अवस्थेला बसतो, रोज आनापानासती ध्यान करतो, हे सगळं आहे. पण ते ध्यान आपण चलते-फिरते पण करू शकतो, की दिवसभरामध्ये सुद्धा मी माझा स्वयंपाक करत असताना, मी दुसरी कामं करत असताना सुद्धा मी ध्यान करू शकते. कसं करू शकते? ध्यानात आपण काय करतो? डोळे मिटतो आणि शून्य अवस्थेला जातो, की विचार शून्य करतो. प्रयत्न करतो म्हणजे. आपल्या श्वासांवर लक्ष देतो. आपल्या मनाला कशाच्या नादी लावतो? श्वासांच्या. की बाबा पुन्हा-पुन्हा माझ्या मनामध्ये विचार आले, की पुन्हा मी श्वासांवर गेले. म्हणजे माझ्या श्वासावर लक्ष देत मी माझ्या विचारांना शांत करते आणि शून्याला येते. मग तीच अवस्था तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा इकडून-तिकडे फिरताय, कामं करताय, तेव्हा सुद्धा तुम्ही ती मिळवू शकता. म्हणजे इथं तुम्ही डोळे मिटूनच करत नाही, तर उघड्या डोळ्यांनी सुद्धा तुम्ही ध्यान अवस्थेमध्ये असता. म्हणजे काय? शून्यात असता. पूर्ण वर्तमानात जे हातात काम चालू आहे त्याच्यावर लक्ष. फोकस पूर्ण तिथं. विचार आले, की पुन्हा आपल्याला अवेअरनेस, की मी विचारांमध्ये जाती आणि पुन्हा आपलं लक्ष आपण आपल्या या समोरच्या हातामध्ये काम जे सुरू आहे त्याच्याकडे घेऊन येतो. याचा अर्थ काय? चलता-फिरता ध्यान आपण करतो. तसंच दिवसभर आपण ह्याच शून्यात राहत हृदयात राहायचं आता, की मी हृदयामध्ये माझे श्वास मी हृदयात फील करते, छातीच्या मधोमध. आणि मला सतत माझी छाती फील होती. माझा हृदयाचा जो भाग आहे ना, धड-धड. बघा तुम्ही, तुम्ही इतके जर आत गेलात ना, बाहेर घरामध्ये कितीही गोंधळ असू दे, त्या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला हृदयाची धडधड ऐकायला म्हणजे फील होईल. हार्टबीट फील होतील. कधी? तुम्ही पूर्ण आत असाल, हृदयात असाल दिवसभर, की तुम्हाला ते होईल प्रॅक्टिसने. आणि ह्यालाच अर्थ, की मी माझ्या हृदयात आहे, माझ्या आत्म्याशी सतत कनेक्टेड आहे. मग काय होतं ह्या अवस्थेमध्ये, केवळ 15 मिनिटाचा शांत कालावधी जो बाबाजी म्हणतात, त्याच वेळेस नाही, तर इतर वेळी सुद्धा तुम्हाला आतून येणारा प्रत्येक विचार, आवाज ऐकू यायला लागतो. इतकी जबरदस्त पॉवर ह्या सरावामध्ये, की तुम्ही जर हृदयात असाल दिवसभर, तर तुम्हाला जाणवेल, की आतला आवाज मला सहज समजतोय आता. ऐकू येतं माझ्या कानापर्यंत. जरी बोलणारे शब्द नाहीयेत, पण मला त्या विचारांनी समजतंय. ते फिलिंग समजतंय मला. हा फरक तुमच्यामध्ये पहिली तर गोष्ट व्हायला लागेल हां. आता हृदयाला जिवंत करणे आपण काल बघितलं, की सगळं काही आपण ईश्वराच्या विचारातनं आलेलं आहे आणि आपण सगळेजण ईश्वराच्या विचारातनं आलेलो आहोत. मग आपण त्याच्या एवढेच शक्तिशाली आहोत. ज्या गोष्टीचं मला माझ्या आयुष्यामध्ये ज्ञान पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हे वाक्य लक्षात घ्यायचंय. तुम्हाला फक्त त्या विचारावर लक्ष केंद्रित करून बसायचंय ध्यानामध्ये. आता ध्यान म्हणजे मी जेव्हा ध्यान, ध्यान म्हणते, तेव्हा आपलं आनापानसती ध्यान करत असतानाच तुम्ही श्वासांबरोबर सुरू झालात, ते करत असतानाच तुम्ही हृदयात जायचा 15 मिनिटाचा सराव करायचा. हे दोन्ही वेगळे नाहीयेत. हां, पण एवढं मात्र आहे, की आनापानसती ध्यानमध्ये आपण शून्य विचार करतो. मग तुम्ही त्या ध्यानाने सुरुवात केली, मग मध्येच तुम्ही किंवा ध्यान संपत आल्यानंतर हृदयावर जा आणि मग तिथं तुमच्या उच्च आत्म्याशी जे काही बोलायचं ते बोला. हे करू शकतो. म्हणजे ध्यान पण होऊन जातं आणि युनिफाईडचा सराव पण 15-20 मिनिटाचा होऊन जातो. पण 15-20 मिनिटाचा असं काही फिक्स नाहीये. तुम्ही कितीही वेळ बसा हृदयामध्ये जाऊन उच्च आत्म्याशी बोला, आतून काय विचार येतायत, कसं तुम्हाला काय-काय जाणवतंय. तुम्ही प्रश्न टाकला की काय विचार येतोय? ह्याचं जरा निरीक्षण करा, प्रयोग करा ह्याचे भरपूर. आणि ह्याला 15 मिनिटच बसलाच पाहिजे असं काही नाही. कितीही वेळ बसू शकता हृदयात. आपलाच आत्मा आहे, आपलंच हृदय. आपण काय पाहिजे तेवढा वेळ बसू शकतो. त्यामुळे फक्त आपल्याला सांगताना 15-20 मिनिटं बाबाजी म्हणतात, की ते कंपल्सरी करा. पण त्याच्यावर वेळ वाढवायचा आहे, तुम्ही वाढवू शकता. आणि हे आपलं आनापानसती जेव्हा आपण ध्यान करतो, त्यावेळी आपण एकाग्र होत जेव्हा हृदयात जातो, तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. कारण आपण एकाग्र होतो, शांत होतो म्हणून. त्यामुळे जो काही विचार आपल्या मनामध्ये आहे, जो काही आपल्या आयुष्यातला प्रॉब्लेम
हा शब्द मुद्दामून वापरते मी, की प्रॉब्लेम आपण ज्याला म्हणतो, जो त्रास आहे, त्याच्याबद्दल सगळी माहिती, सगळे विचार, सगळ्या गोष्टी आपल्याला हृदयात गेल्यावर समजतील. म्हणून हे वाक्य महत्वाचं आहे बरं का. त्यानंतर आपल्याला अंदाज बांधण्याची किंवा चाचपडण्याची अजिबात गरज नाही. सगळी उत्तरं तुमच्या आत आहेत. ठीक आहे. हे वाक्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सगळं आपल्या आत आहे. आपल्याला कुठेही चाचपडत मी आता गेस वर्क म्हणतो ना आपण, हे करू का ते करू, हे बरं होईल का माझ्यासाठी, हे चांगलं आहे का माझ्यासाठी, ह्या मार्गाने जाऊ का ह्या मार्गाने जाऊ, ह्या सगळं आता बंद. कारण आपल्याला एक एक म्हणतो ना, की एक प्रॉपर एक त्याचे आन्सर मिळणार आहे, जे की फुल प्रूफ आहे. कारण ते आत्म्याकडनं आलेलं आहे. माझ्या आतनं आलेलं उत्तर आहे. ते कधी चुकीचं असू शकतं का? नाहीच असणार. त्यामुळं हे गरजेचं आहे हे वाक्य. आणि आपण बघितलं, की ज्ञान घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे ज्ञान आता आपण रोजच्या आयुष्यात वापरणं गरजेचं आहे. जे मंजिरीताई म्हणत होत्या, की तुम्ही ज्ञान घेताय, पण ते वापरा सुद्धा. अजून आपण काय बघितलं? हां, हे पण वाक्य बघा. ह्या व्यतिरिक्त आता तुम्ही उच्च आत्म्याशी, संपूर्ण ज्ञानाच्या स्रोताशी सुसंगत आहात. त्यामुळे तुमची इच्छा परिपूर्ण असते, योग्यच असते. कारण आतून आता तुमचा आवाज येतो, की तुला हे करायचंय. मी काल माझी उदाहरणं दिली तुम्हाला 2-3 म्हणून मी दिली, की हे करायचं काम आहे. मग आता ते काम करू का नको? आतमध्ये माझी बुद्धी पण मला सांगतीये, हृदय तर हे सांगते, करू का नको? असं करून शेवटी ते काम मी करते. का? कारण हृदयातला आवाज आहे. भलेही त्याचा रिझल्ट काय आहे, परिणामांची अपेक्षा नाही. कर्म कर, आतून आवाज येतोय, संपला विषय. ह्या पद्धतीनेच जायचं. प्लॅनिंग-बिनिंग करत बसायचंच नाही. जितकं प्लॅनिंग करू का नको, तितकं आपलं त्याच्यामध्ये मध्ये मन येणार, अहंकार येणार, बुद्धी येणार. हे कशाला करती? ह्याच्याने काय होणार आहे? हे कशाला? हे असं सुरू होणार. म्हणून तुम्ही सुषमा माईंचा पण व्हिडिओ ऐका. माई काय म्हणल्या होत्या? "कशाला तुम्ही बाबा प्लॅनिंग करत बसता 2-2, 3-3 महिन्याचं? उद्या तुझा जीव आहे का नाही माहीत नाही. आणि कुठलं तू फ्युचरचं प्लॅनिंग करत बसतो? आहे ते जग आत्ताच. आलं आतमध्ये लगेच करायचं, द्यायचं सोडून सगळं. आपलं कर्तेपण भगवंतावर, की तू करतोयस." म्हणायचं आणि करून टाकायचं. जे काही आतून हृदयातनं येतं ते. तर माई ह्याच्याबद्दल बोलत होत्या, आत्म्याबद्दल. की जेव्हा आपला आत्मा आपल्याला सांगतो हृदयात गेल्यावर, तेव्हा प्लॅनिंग-बिनिंग नसतं. ते डायरेक्ट करायचं. त्याचा विचारच करायचा नाही. कारण तेव्हा आपण इथं जे दिलंय ना, की संपूर्ण ज्ञानाच्या स्रोताशी सुसंगत असता तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे आतमध्ये वाहणारा जी इच्छा आहे, जी हृदयातनं येतीये, ती साक्षात तुमच्या ईश्वराकडनं येणारी इच्छा. मग त्याच्यावर आपण डाऊट घ्यायचा का? प्रश्नच नाही डाऊट घ्यायचा. आणि ती त्याच्याकडून येतीये म्हणजे ते काम होणारच. कारण मी करतच नाहीये. ती इच्छा माझ्यातनं वाहतीये, एखादी इलेक्ट्रिक करंट वाहतोय तसा आणि ती तशी पूर्ण होती. म्हणून हा अभ्यासक्रमामध्ये फार गरजेचं आहे, की जेव्हा हे आपण शिकायला लागतो ना, आपल्या आत्म्याचं ऐकणं, त्याप्रमाणे वागणं, मग आपल्या आयुष्यात दुःख कसं राहील मला सांगा? कसं राहील? इतका परिपूर्ण आपल्याला हे सगळं शिकवलं जातंय. हां. म्हणून तुम्हाला भगवंताच्या सर्व गुणांनी भरलेला अनुभव देण्यास सक्षम होतो आपण स्वतः, जेव्हा आपण आपल्या आत्म्याशी बोलायला लागतो. कम्युनिकेशन करायला लागतो, त्याच्याबरोबर बसतो आपण. बुद्धीबद्दल आपण काल ऐकलं. आता सगळ्यांना ते सगळ्यांच्या लक्षात आहे बुद्धीबद्दल आपण जे ऐकलं, की बुद्धी वाद घालत असते. पण जितकं ती मर्यादित आहे 5 इंद्रियांपुरती हां. पण हृदय मात्र कल्पनेमध्ये बुडत नाही. त्याचा संबंध तुमच्या आत्म्याशी आहे आणि संपूर्ण सत्याशी हे पण वाक्य. म्हणून हृदय तुम्हाला योग्य आनंदाकडे, कृतीकडे, यशाकडे घेऊन जातं. पूर्णत्वाकडे, आपले संपूर्ण स्वरूप जे आहे त्याच्याकडे हृदय आपल्याला घेऊन जातं. म्हणून हृदयाचं ऐकायचं. तर आता आपण काल बघितलं, की एक सूत्र याला आपण एक वाक्य म्हणजे सूत्र म्हणजे काय? फॉर्म्युला म्हणजे काय? एक वाक्य. एक वाक्य आता आपण रिपीट करायचंय, रिपीट करायचंय, रिपीट करायचंय. जेव्हा मला असं वाटतं ना, की मला आतनं इच्छा प्रकट झाली आणि मला डाऊट आला. बुद्धी म्हणली, "नाही, नाही, असं करू नको." त्यावेळेस हे वाक्य म्हणायचं, की माझी सर्वज्ञ बुद्धिमत्ता. आता मी सर्वज्ञ आहे. माझा ईश्वर सर्वज्ञ, मी सर्वज्ञ. आपण काल ऐकलं. मग आता ही सर्वज्ञ बुद्धिमत्ता मला तर काही जाणवत नाही. मला पावलं-पावली भाजी कुठली करू याच्यापासून मला शंका येतं. म्हणजे कन्फ्युजन असतं सतत. मग आता एवढं जर भाजी कुठली करू, हे कुठलं करू, घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मला एवढ्या शंका असतील, तर आयुष्यातले मोठे-मोठे निर्णय मी कसे घेऊ शकेन आणि मी कशी काय मग सर्वज्ञ आहे? मग त्यासाठी आपण हे तर आधी समजून घेतलं पाहिजे, की आपल्या हृदयात ते आहे.
आपल्याकडे ती शक्ती आहे की स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला आपल्या हृदयाला जागृत करणं, शक्ती देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे वाक्य आपल्याला रिपीट करायचंय. की मी दावा करते माझी सर्वज्ञ बुद्धिमत्ता मिळवण्यासाठी हृदयाला जागृत आणि सामर्थ्य देते मी. सामर्थ्यवान करत आहे. ह्या आठवड्यामध्ये आपण जसं काल बघितलं की कुठले विचार आहेत, जे आपल्याला हे ज्ञान आतून येण्यापासून थांबवत आहेत. तर आत्मविश्वासाची कमी, असे कुठलेही विचार तुम्हाला प्रकट होतील किंवा जुनं आयुष्यात घडलेलं आलेलं एक अपयश, ते तुम्हाला दाखवण्यात येईल, की त्या अपयशाला अजूनही तुम्ही खूप खोलवर जपून ठेवलंय. आणि त्या अपयशामुळे तुम्हाला आता स्वतःवर विश्वास नाही, की मी हे काम नीट करू शकते का नाही. तोच विचार आहे, जो तुम्हाला सर्वज्ञ बनवण्यापासून थांबवतोय. म्हणून मी आत्ता जे आपण लहानपणाचं बोलल्या ना रश्मिताई, ते महत्वाचं होतं. आपल्या बालपणचे परिणाम आत्ता आपल्यावर खूप असतात. खरं तर तुम्ही हे वाचलं पण असेल, की आपला जो पास्ट आहे, आपला भूतकाळ आहे, तो आत्ता वर्तमानाशी तसा काही जोडलेला नाहीच आहे. त्याचा काही परिणाम नाही. पण आपण ती स्टोरी बनवली. आपला प्रोग्राम तसा झालेला आहे, की माझ्या आयुष्यात हे अपयश आलेलं आहे म्हणजे आता मी ते करू शकत नाही किंवा मी हे सहन केलंय किंवा कुणीतरी मला असं म्हणलंय, की तुझ्यात हे नाहीये. झालं. आपण ते खरं मानून बसतो. आणि त्यामुळं कुणीतरी मला असं म्हणलंय, त्यामुळं माझ्यात ती कमी आहे आणि म्हणून मला ते ज्ञान येत नाहीये. असा कुठलाही विचार, कुठलंही दृश्य, घटना, ती लोकं, परिस्थिती तुमचा उच्च आत्मा ह्या ध्यानामध्ये तुम्हाला दाखवतो, की कशामुळे मी सर्वज्ञ नाहीये? का माझ्या आतून ते ज्ञान येत नाहीये, जे इतरांच्या मध्ये येतं, इतरांना मिळतं. पण मला का नाही होत असा काय विचार आहे? हे उच्च स्व तुम्हाला सांग. ठीक आहे. हे वाक्य जरी तुम्हाला इथं सूत्र किंवा असं दिलं असलं, पण ह्याचा सराव तसं बघायला गेलं तर खूप सोपा आहे. आपल्या भाषेमध्ये आपण आपल्या आत्म्याशी बोलायचं. आत्मा आपला आहे. इथं आपल्याला एक फक्त अभ्यास दिलाय, की तुम्ही ह्या पद्धतीने बोला. ह्याचा अर्थ असा नाही, की एक-एक शब्द तुम्हाला शब्द लक्षात राहिले तर खूप चांगलं. पण किमान आपण आपल्या मित्राला, घरच्या लोकांना जसे बोलतोय तसंच बोलायचं त्याला. तर थोडे शब्द इकडं-तिकडं झाले हरकत नाहीये. कारण मी हे का सांगते, माझ्या आईमुळं वगैरे आता त्यांच्या वयामध्ये हे सगळं कधी-कधी लक्षात राहत नाहीत या गोष्टी. त्यावेळेस साधं बसायचं डोळे मिटून हृदयात जायचं, "मला हे असं-असं होतं, सांग बाबा मला काय आहे ते." असं म्हणायचं. तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. जितकं खोलवर जाऊ तितकं उत्तर मिळून जातं लगेच. बोलायची पण गरज नाही. मला तर असे अनुभव आहेत, की मी हृदयात गेले. कारण आपल्या मनामध्ये ऑलरेडी शब्द तो प्रश्न तयार झालेला आहे. तुम्ही तोंडाने बोला किंवा म्हणा त्याला असं, पण शब्द आतमध्ये तो विचार आलेला आहे. ते म्हणायच्या आत मला उच्च आत्मा माझं ते दृश्य दाखवतो. काहीतरी कुठलीतरी घटना दाखवतो. ती लोकं दाखवतो ज्यांना माफ करायची गरज आहे. इतकं इन्स्टंट कनेक्शन आहे मी तुम्हाला सांगते. इतकं इन्स्टंट. की तुम्हाला असं वेळ पण लागणार नाही, की काय दिसतंय मला. ते जे काही दिसतं ना, ते एक-एक गोष्ट महत्वाची आहे पण हां. त्याच्यावर अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तो पण पुन्हा-पुन्हा दाखवतो, पण जे काही दिसेल ना आपल्याला, दृश्य दिसेल, जे काही फील होईल, ते सगळं महत्वाचं लिहून घ्यायचं ते. हेच आपले ब्लॉकेजेस आहेत. हेच आपले अडथळे आहेत आपल्या आयुष्यातले, जे आपल्याला ईश्वरी प्रतिमेत जगण्यापासून थांबवत आहेत. जो आनंद आपण घेण्यापासून आपल्याला थांबवतात, ते हेच ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे ह्या अभ्यासामध्ये एकदम जे काही येईल ना, सगळं लिहून घ्यायचं. हं. आता आपण बघितलं, की हे जे वाक्य आहे, ते आपण रोज वाचलं पाहिजे आणि सराव केला पाहिजे त्याचा. त्यानंतर आपण मला वाटतं इथपर्यंत आलो होतो. हो, नाहीचे संकेत ऐकले होते. हो, नाहीचे संकेत आपल्याला कसे मिळतात हे आता आज कळेल. काल आपण बघितलं, की जेव्हा-जेव्हा आपण काहीतरी चुकीचं बोलणार असतो, अ, वाईट कृती करणार असतो, कधी चुकीचं म्हणजे काय म्हणतात, खोटं बोलणार असू आपण. एखाद्या वेळी होतं ना, खोटं बोलायला जातो किंवा कुणाला फसवत असू, तर त्यावेळी आपल्या मणक्याच्या ह्याच्यामध्ये अशा गोष्टी तुम्हाला जाणवतील, की क्रॅम्प आलाय, कुठेतरी कळच येतीये, असे अनुभव किंवा हाताला एकदमच घाम येतोय, कुठेतरी चेहऱ्याला घाम येतो, असं काहीही होऊ शकतं. ज्यावेळी आपण खोटं बोलतो. आता खोटं बोलणं हे दुसऱ्याला नाही बरं का, स्वतःला सुद्धा असतं. मला माहितीये मला हे पथ्यपाणी आहे, तरी पण मी हे करतीये. अशा वेळी सुद्धा हे अनुभव येतात, की कारण तुमचा उच्च स्व सांगत असतो, की हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, तू करू नको. ईटिंग हॅबिट्स आपल्या खाण्याच्या पद्धती किंवा अजून कुठल्या गोष्टी ज्याची आपल्याला एक व्यसन लागल्यासारखं आहे. त्यावेळी सुद्धा हे अनुभव येतात. कारण प्रामाणिकपणा ज्याला आपण म्हणतो, हे केवळ दुसऱ्यासोबत नाहीये ना, स्वतःसोबत पण आहे. मला वजन कमी करायचंय, पण मी ते सगळं खाते जे नाही खायला पाहिजे. त्यावेळी आपल्याला उच्च स्व सगळे हे संकेत देतो. म्हणजेच काय मी माझ्याशीच प्रामाणिक नाहीये.
हे पण आहे ना त्याच्यामध्ये, की दुसऱ्याशी नाही, माझ्याशी तर मी आहे का? हे पण महत्वाचं आहे. मी खोटं बोलत नाही असं दुसऱ्यांसमोर म्हणतीये समजा, पण मी खोटं बोलते. म्हणजे मी मला स्वतःलाही प्रामाणिक नाही. माझा आत्मा तर सगळं बघतोय, की हा जीव म्हणजे म्हणतो ना, की खोटं बोलतोय. अजून त्याच्यामध्ये ते आहे. ती थर्ड डायमेन्शन, एक व्हायब्रेशन अजून आहे याच्यामध्ये. मग ठीक आहे, हरकत नाहीये. ते समजतं त्याला. मग तो असे संकेत देतो. आपल्याला त्याच्यापासून दूर करायचा प्रयत्न करतो. हे एक मला काल पॉइंट सांगायचा राहिला होता, की आपल्या बाबतीत सुद्धा हे असं होऊ शकतं. आणि हे आता जसं लिहिलं ना, की आत्ता तुम्हाला हे आठवत नसेल, परंतु जसे-जसे तुम्ही ह्या संकेतांबद्दल माहिती घेता आणि रोज स्वतःच्या शरीराला ऑब्झर्व्ह करता अशा गोष्टी करायच्या वेळी, तर तुम्हाला हे संकेत शरीरामध्ये जाणवतील. हं. आणि जसं म्हणलं ना, की विशिष्ट तुम्ही कुठल्याही विशिष्ट संकेतांचे गुलाम नाहीयेत. मला वाटलं तर तुम्ही सहजपणे ते संकेत दुसरे मागू शकता त्यांना, उच्च स्वला होय होय नाहीचे. तर आपण मला वाटते काल इथपर्यंत आलो होतो. हे इथपर्यंत आलो होतो. आता आपल्याला आज इथून सुरुवात करायची. आणि एकच पान राहिलेलं आहे एवढं. हां. काल कोण वाचलं होतं? त्यांनीच कंटिन्यू केलं तर बरं होईल. हां. कुठून करायचे? कोण वाचतंय ताई? रश्मीताई. रश्मी. हां, सॉरी. रश्मीताई. ओके, ओके. हां, रश्मीताई. इथून वाचा. आता आपले डोके आणि पाठीचा कणा सरळ ठेवून आरामात बसा. तुमचे लक्ष तुमच्या हृदयावर केंद्रित करून स्थिर व्हा. आपल्या उच्च स्वकडून संकेत प्राप्त करा आणि जोपर्यंत तुम्हाला आवडेल तोपर्यंत हा संवाद सुरू ठेवा. त्यानंतर म्हणा, प्रिय उच्च स्व नाव. माझा उच्च स्व, कृपया माझे डोके उजवीकडून डावीकडे 3 वेळा फिरवून मला होचा संकेत द्या. आपले डोके शरीराच्या मध्यवर्ती अक्षावर बसवल्यासारखे ठेवून आरामात बसा. कोणत्याही हालचालीचा विरोध करू नका. डोके हळूवारपणे डावीकडे वळू द्या आणि नंतर पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी मध्यभागी येऊ द्या. हा संकेत 3 वेळा पुन्हा घडेल आणि तुमच्या उच्च स्वकडून मिळणारा संकेत परत येईल. या होच्या संकेताला या संकेताचा अनेक वेळा सराव करा. हां. तर आता आपल्याला काय करायचं ज्यावेळेस आपण हे पहिलं तर जे सूत्र म्हणले आपण, जे वाक्य आहे ते तर म्हणणारच आहोत आपण. पण सोबतच आपण आता या आठवड्यापासून आपण आपलं उच्च आत्म्याशी असलेलं नातं पुढच्या लेव्हलला घेऊन जातोय. आता ओळख झाली, उच्च आत्मा आहे, नाव समजलं. आता मी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याला कसं काय त्याच्याकडनं गाईडन्स घेत जाऊ या बाबतीमध्ये, निर्णय घेताना आयुष्यातले. तर करायचं काय, की अगदी आपलं जेव्हा आपण असे सरळ बसतो, तेव्हा अंग आपलं, पूर्ण शरीर आपलं सैल सोडायचं, ढिलं सोडायचं. पण जसं आपण सुखासनमध्ये बसतो, पण पाठीचा कणा सरळ ठेवायचा. पण आपल्या शरीराला ती मूव्ह होण्यासाठी, हलण्यासाठी तेवढी शिथिलता पाहिजे. अगदी असं घट्ट असं धरून बसलो आपण, तर आपलं शरीर म्हणजे हलणार नाही त्या गतीमध्ये. म्हणून आपण काय करणार, की त्याला अगदी आरामात, एकदम सैल, खांदे सैल, डोकं सैल, चेहरा सैल, सगळं सैल सोडायचं आपला खालचा भाग पूर्ण. पाठीचा कणा मात्र सरळ ताठ असं कुबड काढून वगैरे बसायचं नाही. सरळ बसायचं असं. जसं की आपलं हे जे चेहरा आहे, तो असा मध्यवर्ती अक्षावर म्हणलं ना, म्हणजे असा मध्यवर्ती बसवलाय कोणीतरी आणून असा टाइपमध्ये. असं आरामात बसायचं आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणता, की माझा उच्च स्व आता माझं डोकं उजवीकडून डावीकडं 3 वेळा फिरवून मला होचा संकेत द्या. आता उजवीकडून उजव्या बाजूने डावीकडे म्हणजे असं होईल ते. हे ध्यानामध्ये असं होईल. ठीक आहे. असं 3 वेळा होईल किंवा असं होईल, असं पण होईल. प्रत्येकाचे संकेत वेगवेगळे आहेत. मला तर हे पण असं पण नाही झालं. माझं फक्त असं होतं, की माझं शरीर असं ह्या बाजूनी हे चेहरा जो आहे ना, तो असा इकडे असं इथून हलतो. आता आपलं ध्यानात सुद्धा शरीर हलतं ना बऱ्याच वेळेला. असं होतं, असं होतं. मग ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? तर चेहऱ्याचा भाग असा होतो. तुम्हाला जाणवेल, की खालची जी बॉडी आहे खांद्यापासून ती स्थिर आहे. चेहरा हलतोय आपला, हे जाणवेल. आणि जर काही जणांना असं होत असेल, तर जेव्हा होचा संकेत द्या असं म्हणल्याच शरीर हललं, तर समजायचं की तुमच्या उच्च स्वनी तेच तुम्हाला संकेत दिलेला आहे. तोच माझा संकेत आहे. म्हणजे शरीर जरी असं हललं ना, तर असं बरोबर उजव्या साइडला जातं, असं होऊ शकतं.
आणि नाहीच्या वेळेस शरीर डाव्या साईडला जाऊ शकतं किंवा उलट. प्रत्येकाने हे सराव आहे आपल्याला वेळ. सरावामध्ये हे फिक्स करायचं आपल्याला, की कुठला संकेत आहे माझा. कुठलीही हालचाल होत असेल, आता जसं मला आठवतंय, एक जणांचं असं काहीतरी हाताची हालचाल व्हायची त्यांची. ते पण असू शकतं. जे काही शरीरामध्ये होतं तसं. पण तुम्ही त्याला सांगणार, की मला उजवीकडून डावीकडे 3 वेळा असं फिरवून मला होचा संकेत द्या. असं म्हणायचं त्याला. मग जर तसं आलं म्हणजे कसं असं जर झालं शरीर, चेहरा तुमचा असा 3 वेळा इकडं, असं झालं तर समजायचं तो माझा संकेत आहे. आणि तसं नाही झालं, तुमचं आपोआपच शरीर कुठल्यातरी वेगळ्याच पद्धतीने हालतंय, तर होऊ द्या. त्याचा अर्थ तो आपला संकेत आहे. हे तुम्हाला सरावानेच जमेल. अ, त्यानंतर डोकं हळूवारपणे डावीकडे वळू द्या आणि नंतर पुन्हा सुरुवातीच्या म्हणजे मध्यभागी येऊ द्या. म्हणजे आता इथं असं झालं, परत असं उजवीकडून डावीकडे 3 वेळा असं घडेल आणि ते मध्यभागी येईल. हा संकेत 3 वेळा पुन्हा घडेल आणि अ, ह्यालाच आपण होचा संकेत म्हणणार आहे. उजवीकडून डावीकडे. हां. हां, रश्मिताई इथून वाचा. जेव्हा तुम्हाला हो या संकेताचा सराव करताना सोयीस्कर वाटेल तेव्हा म्हणा प्रिय उच्च स्वचे नाव. माझा उच्च स्व. कृपया एकदा माझे डोके उजवीकडून डावीकडे फिरवून मला नाहीचा संकेत द्या. नंतर पुन्हा एकदा आरामात बसा आणि आपले डोके डावीकडे फिरू द्या आणि त्याच्या मूळ स्थितीकडे परत येऊ दे. या संकेताचा सुद्धा अनेक वेळा सराव करा. या प्रकारे दररोज हो आणि नाही या संकेताची मागणी करून त्यांचा सराव करा. आधी नाही तर कधी-कधी आधी हो असा आलटून-पालटून त्या संकेताचा सराव करा. हा आठवडा फक्त संकेतांचा सराव करण्यासाठी आहे. आत्तापुरते असे प्रश्न विचारू नका ज्यांची उत्तरे संकेताद्वारे मिळाली पाहिजेत. आता केवळ हे संकेत खात्रीने निश्चित करा, जेणेकरून तुम्ही हो आणि नाही सहज समजू शकाल. तुम्हाला या प्रक्रियेबद्दल कोणतीही शंका राहणार नाही इतकी सहजता स्क्रोल करा ताई. सहजता त्यांच्यासोबत अनुभवा. त्यामुळे जर हलणाऱ्या मस्तकाऐवजी कोणता दुसरा संकेत आला आणि जर तुम्हाला तो संकेत आवडत असेल, तर तो स्वीकारा. तुमच्या शरीर रचनेनुसार दुसरा कोणता संकेत तुमच्यासाठी जास्त चांगला आहे, हे तुमच्या उच्च स्वला माहीत आहे. पुन्हा एकदा सांगतो, की हो किंवा नाही संकेत सहन करू शकत नसल्यास तुम्ही एक वेगळा संकेत मागू शकता. परंतु केवळ या क्रियेची चाचणी करण्यासाठी वेगवेगळे संकेत मागू नका. या प्रकारच्या चाचण्या काम करत नाहीत. यामुळे तुम्ही केवळ शंका आणि संशयाच्या जाळ्यात अडकाल. या संपूर्ण आठवड्यात तुमचे हृदय अधिक खुले, जागृत होत आहे याची केवळ जाणीव ठेवा. तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. त्यानुसार कृती करा. तुमचे निर्मितीचे हे सूत्र तुमच्या हृदयाला जिवंत आणि शक्तिशाली बनवत आहे. हेच ईश्वराच्या विचारांशी जोडणारा दुवा आहे, ज्यामध्ये सर्व ज्ञान सामावलेले आहे. याचे इनपुट म्हणजे हृदयाच्या भावना आहेत. या क्रियेचा आनंद घ्या. येस. रश्मिताई थँक तुम्ही खूप छान वाचलं. हळूहळू छान वाटलं एकदम. तर पहिला संकेत आपण बघितला होचा, जिथं आपण उजवीकडून डावीकडे 3 वेळा आपली मान फिरते. त्याच्या पुढे जाऊन एकदा तुम्ही हे होचा संकेत तुम्हाला व्यवस्थित जमायला लागला, की मग म्हणायचं, की आता उच्च स्व मला तू नाहीचा संकेत दे. पुन्हा एकदा आपण म्हणायचं, की माझं डोकं उजवीकडून डावीकडे फिरून एकदा 3 वेळा फिरल्यानंतर होचा, एकदा फिरल्यानंतर उजवीकडून डावीकडे जस्ट एवढंच झालं. एवढंच असं एकदाच फिरलं तर ह्याचा अर्थ नाहीचा संकेत आहे. हे दोन्ही संकेतांचे सराव करायला आपल्याला वेळ आहे. मला माहिती ह्या आठवड्यामध्ये आपण आज बुधवार आहे ना? हां. आपण काल सुरुवात केली मंगळवार म्हणजे तसं सोमवारचा दिवस गेलेला आहे. पण जरी आपण पुढच्या आठवड्याची दिवस जेव्हा धडा वाचन सुरू करू 12वा धडा,
ते 2 दिवस असतील ना, तरी सुद्धा तुम्ही ते 2 दिवस सकाळच्या वेळी हे संकेत त्यांचे सराव करून घ्या. म्हणजे रात्री आपले दोन्ही दिवसाचे धडा वाचन होईल सोमवार, मंगळवार. तर आठवडाभर करायला सांगितलंय बाबाजींनी. पण आपलं काय होतंय, एक धडा वाचन झाल्यानंतर पुढे 5च दिवस मिळतात. मग काय करायचं, पुढच्या धड्याचं जे धडा वाचन असतं ना 2 दिवसाचं, ते मिळून 7 दिवस असा पूर्ण सराव करायचा. सोबत जरी आपण पुढच्या आठवड्यात गेलो, तरी सुद्धा ज्यांना असं आतून वाटतं ना, की मला ह्याचा सराव अजून करायचा आहे, बिलकुल करू शकता. पुढचा आठवडाच पण सुरू असेल, हे पण चालू आहे. ह्याच्यात काही असं तुम्हाला अवघड होणार नाही फार. कारण त्या आठवड्याचे सराव करत-करत दिवसभरामध्ये कधीही तुम्ही संकेत रात्री झोपताना पण आज तुम्ही सगळेजण हे करून बघू शकता. मला समजलंय, की उच्च स्वला म्हणायचे, की मला तू होचा संकेत दे, नाहीचा संकेत दे. आणि होचं देताना आपण उजवीकडून डावीकडे असं म्हणायचं, की मला असा दे. झालं ठीक आहे. नाहीतर जो काही तुमचा येईल त्याच्याकडून तो पण येईल. तो बघा कुठला येतोय. तर हे सराव करण्यासाठीच आपण आठवडा देणार आहोत. या प्रकारे दररोज हो आणि नाहीच्या संकेतांची मागणी करायची आणि त्यांचा सराव करायचा. आधी नाही, तर कधी आधी हो. असं आलटून-पालटून करायचा. म्हणजे कधी आपण होच पहिल्यांदा करायचं असं नाही. कधी नाहीचा करायचा, कधी होचा करायचा. म्हणजे काय होईल आपल्याला दोन्हीच्या संकेतांची एकदम कन्फर्म हे इतकं छान करा ना, की कधीही तुम्ही युनिफाईड संपल्यावर पण खूप खूप मदत करतं आपल्याला. हेच ॲक्चुअली सिग्नल आहे जे आपल्या आतल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं. असा आहे कुठला अभ्यासक्रम जो आपल्याला हे शिकवतो? मला तर असं फक्त पुस्तकं वाचतो आपण, की आतून उत्तरं येतात किंवा आपल्या ध्यानामध्ये येतात, इंट्युशन वाढतात आपले, कारण आपण शांत होतो आणि आपलं सबकॉन्शियसली जोडले जातो. पण इथं आपल्याला संकेतांमधून खात्री मिळते, की माझा उच्च स्व मला हे सांगतोय. हे आपल्याला खात्रीपूर्वक सांगणारा अभ्यासक्रम आहे. आणि त्यासाठी जे पहिलं आपली ऑरा क्लीन करणं, हे पण गरजेचं आहे. जसं सुरक्षा उपायांमध्ये बाबाजींनी हे खूप क्लिअरली सांगितलंय, की तुम्ही पहिले तुमच्या उच्च आत्म्याशी जोडलात का नाही ह्याचा संकेत मागा. तुम्ही उच्च आत्म्याचंच ऐकताय ना, उच्च आत्माच आपल्याला संकेत देतोय. हे पण महत्वाचं आहे ना. मग ते संकेत तुम्ही त्याच्याबरोबरच जोडलेले आहात आणि मग हे. तर असं हे एक एक क्रम म्हणू शकतो आपण. आणि अजूनही तुम्हाला असं वाटलं ना, की नाही मी त्याचा जास्त सराव केला नाही, तर बिलकुल घाबरून नाही जायचं. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या उच्च स्वला शांत वेळेमध्ये, "मी तुझ्याशीच बोलतोय." हा संकेत मागा आधी. आणि त्याच्यानंतर हो, नाहीचे पण आपण त्याचे सराव करू शकतो. कारण मला माहिती आहे बरेच जण डायरेक्ट मधूनच ज्यांनी सुरुवात केली त्यांच्यासाठी सांगते. म्हणून पहिल्यापासून केलं ना, तर आपल्याला जास्त फायदा होतो. पण हरकत नाही आपण हृदयावर जाऊन हळू ते सराव सुरू केले आणि पहिले धडे वाचले, ऐकले व्हिडिओज तर तुम्ही करू शकता ते. अवघड नाहीये त्याच्यामध्ये. कारण जे काही आहे ना, की तुमच्यापर्यंत आलंयच त्याच्यासाठी ते. फक्त ते व्यवस्थित केलं ना, सावकाशपणे, घाई न करता, तर आपल्याला जास्त फायदा होतो. मग हृदय ओपन होतात, व्यवस्थित आपण कनेक्ट होतो, आपल्याला नाव समजायला लागतं. ह्या संकेतांपर्यंत येईपर्यंत तर आपण इतके परफेक्ट होतो ना, की आपल्याला बसलं की सुरू होतं. असंच होतं ते. हां. तर ह्या आठवड्यामध्ये फक्त ह्या संकेतांचा सराव करायचा आहे. होचा, नाहीचा, होचा, नाहीचा. येस, नो, येस, नो, येस, नो. हे सगळं आपण ह्या आठवड्यामध्ये करणार आहे. आता हे करत असताना आपले असे प्रश्न विचारू नका. सध्या तरी आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स किंवा हे का? अजून आपल्याला खात्रीने ते पहिले संकेत फिक्स करायचे. कुठलं सिग्नल आहे, की ज्यातून मला हो कळतंय आणि नाही कळतंय. पण ते आपलं फिक्स होण्याच्या आधीच, कन्फर्म होण्याच्या आधीच जर आपण आपले प्रश्न विचारायला लागलो, तर त्याची उत्तरं चुकीची येऊ शकतात. कारण अजून ती प्रक्रिया आपण परफेक्ट नाही केली. प्रॅक्टिस करायची, मग ते आपल्याला एकदा परफेक्शन आलं. आता आपल्याला पक्कं समजलं, की येस, माझं होच्या वेळेस शरीर असं होतंय किंवा काही जणांचं पुढे-मागे होईल, काही जणांचं अजून असं-असं होईल. काही जणांना आतूनच काहीतरी असं फील होईल, असं पण होईल. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. पण सहजपणे जसं एक वाक्य त्यांनी सांगितलंय, की तुमच्या शरीर यष्टीनुसार तुम्हाला सहज वाटेल असाच संकेत तुम्हाला दिला जातो. अगदीच फार त्रासदायक असेल, की मला त्रास होतोय, त्यावेळी आपण म्हणू शकतो, की उच्चस्व मला वेगळा द्या संकेत, असा नको. मग त्यावेळेस तो बदलून मिळेल. म्हणून इथं म्हणलं, की आत्ता केवळ हे खात्रीने निश्चित करा, जेणेकरून तुम्ही हो, नाही सहज समजू शकाल आणि ह्या प्रक्रियेबद्दल कोणतीही शंका राहणार नाही. इतकी सहजता तुम्हाला येईल.
त्यामुळे जर हलणाऱ्या मस्तकाऐवजी कोणता दुसरा संकेत आला आणि जर तो तुम्हाला आवडला तर तो स्वीकारा. जसं की मला पहिल्याच दिवशी माझं असं असं नाही झालं मला असं नाही झालं. माझं शरीरच हालत होतं आणि ते पण खास करून मस्तकाचा हा जो भाग असतो ना, आपल्या मानेपासून वरचा भाग, तो जास्त पद्धतीने मला वेगळ्याच पद्धतीने हलतो. तो मला जाणवतो की हा होचा संकेत आहे. आणि त्याच्यानुसार मी जेवढे निर्णय घेतलेले चूक होणंच बंद झालंय. फार क्वचित असं होतं, की मला ते सिग्नल मिळाले आणि मी ते त्याप्रमाणे वागले नाही, तर मग मला त्याचं कळतं, की हे आपल्याला सांगितलं गेलं होतं, पण आपण तसं केलं नाही. तर त्याप्रमाणेच आपल्याला संकेत मिळतात. तुमच्या शरीर रचनेनुसार दुसरा कोणता संकेत तुमच्यासाठी जास्त चांगला आहे, हे तुमच्या उच्च स्वला माहीत आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, पुन्हा एकदा आपल्याला सांगितलंय, म्हणजे अधोरेखित केलंय हे वाक्य, की हो नाहीचे संकेत सहन करू शकत नसल्यास तुम्ही एक वेगळा संकेत मागू शकता. कारण आपण संकेतांचे गुलाम नाही आहोत. आपल्यासाठी संकेत आहेत. संकेतासाठी म्हणजे आपण त्याच्या मागे लागून अरे मला असं म्हणजे त्याच्यात काय बदल करू शकतो आपण. हां. पण केवळ ह्या क्रियेची चाचणी करायची म्हणजे उगीच टेस्ट करण्यासाठी म्हणून वेगवेगळे संकेत मागायचे नाहीत, की हे द्या, हे येतं का बघू, हे असं होतंय का बघू, असं नाही. कारण ह्याच्यामुळं काय होतं आपण संशय वाढतो आपला आणि ते जे फिक्स व्हायचं काम आहे ना, की कन्फर्म खात्री, ते होत नाही. आणि उलट 100 डोक्यात अजून वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतो, अजून जास्त शंका निर्माण होतात. अरे असं पण झालं, अरे असं पण झालं, असं नको. एकच काय ते पहिला तुम्ही त्याला मागा. जो येतो त्याच्याकडे लक्ष द्या आणि असं वाटलं की नाही मला हा नकोय, तर मग दुसरा मागा. बस. पहिला ओरिजिनली त्याच्याकडनं जो संकेत येतोय तोच बघा काय येतोय नेमका. हं. या आठवड्यामध्ये तुमचं हृदय अधिक खुलं होत आहे, जागृत होत आहे याची केवळ जाणीव ठेवा. आपल्याला ना हृदय आता खुलं म्हणजे काय अजून त्याला हृदयावर लक्ष देऊन आणि दावा करून, की मी माझ्या हृदयाला सामर्थ्यवान बनवतीये, मी त्याला शक्ती देतीये. असे तुम्ही शब्द वापरा. जे बाबाजींनी सूत्र दिलंय ते तर म्हणायचंच आहे. सोबत तुम्ही जे आपल्याला आरतीताईंनी सांगितलं होतं ना एक किस्सा त्यांच्या तिचे आई-वडील कसे आले आणि तेव्हा तिला ते कसं फील झालं, की हृदय असं ओपन झाल्यासारखं. तसं मी जसं एकदा सुरुवातीला पण हृदयात केंद्रित व्हायच्या वेळेस पण हे सांगितलं होतं. जेव्हा आपल्याला प्रेम अनुभवायचं असेल ना, YouTubeवर आपल्या एका ताईंनी टाकलं होतं, की मी खूप प्रयत्न करते हृदयात प्रेम आणण्याचा, पण प्रेम येत नाही. काय करू? की म्हणजे एकदम व्हॅलिड प्रश्न आहे ना, की खरंच तसं आहे. नाही येते तर नाही येते. आता त्याच्यात काय खोटं बोलायचं? मग अशा वेळी काय करायचं? तर तुम्ही केवळ पहिलं स्वतःबद्दल प्रेम फील करा, की मी आपला प्रवास आठवा. थोडंसं आपल्याला इमोशनल व्हायला होतं तेव्हा. जेव्हा माझी संकटं मी आठवते आणि त्या संकटांमध्ये सुद्धा मी तरुण इथपर्यंत आले आणि माझा भगवंत माझ्यासोबत होता जेव्हा मी एकटी होते. हे जेव्हा आपण थोडं आठवतो ना, त्यावेळेस तुम्हाला हृदय सॉफ्ट झाल्यासारखं वाटेल. सोबत तुमच्या आयुष्यातला तो प्रसंग, ज्यावेळेस तुम्ही खूप आनंदात होतात. सगळ्यात सुंदर भावना, की ज्यावेळेस तुम्ही हृदयातनं खुश होतात, आनंदी होतात. ते दृश्य आठवा. ते इमॅजिन करा. अजून आत्ता आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, खूप जीव आहे. आपल्या घरातले ते पेट्स पण असू शकतात म्हणजे पाळीव प्राणी. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण एखाद्याला घेतलं जवळ किंवा असं प्रेम त्यांच्याबद्दल तेव्हा डोळ्यात पाणी येण्याइतकं प्रेम येत असेल. अशा व्यक्ती, असे प्रसंग जे आत्ताही आपल्याला तितकंच प्रेम फील करून देतात, असं काहीही. आपल्या घरातलं झाड असेल, आपण ज्याच्यावर जीव अडकलेला म्हणतो ना आपण, ते साक्ष म्हणजे खरं तर, की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं, की हे मला भावनिक बनवतं. रडू रडू येतं मला त्या गोष्टींसाठी. अशा गोष्टी आठवा. ईश्वराबद्दलचं प्रेम. आपले असे असतात एखादे गुरु असतात किंवा आपली देवता असते ज्यांच्या बाबतीत आपण ना त्यांना आठवलं, की तुम्ही मला किती वेळा मदत केली. त्यावेळेस सुद्धा आपल्या हृदयात ते प्रेम जागृत होतं. तो भाव जागृत होतो. किंवा आपल्याला अडचणीच्या वेळी कुणी मदत केली, कुठल्या गुरूंनी कशी मदत केली, कसं हे जेव्हा आपण आठवतो ना बघा, त्यावेळेस डोळ्यात पाणी येतं, की माझे गुरु माझ्यासाठी धावून आले असं आपण म्हणतो. असे सगळे प्रसंग आपल्याला हृदय खुलं करायला, ओपन करायला मदत करतात. जरी आत्ता आपल्या आयुष्यामध्ये प्रेम आपल्याला नाहीये वाटतंय, आपल्या हृदयाचा दगड झाला आपल्याला वाटतंय. पण जेव्हा आपण हे सगळं आठवू ना, तेव्हा ते जाणवतं आपल्याला. तर त्याची मदत घ्या. जेव्हा आपण हृदयात जाऊन अशा प्रकारे फील करायला लागतो आणि मग त्यातून एक महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल प्रेम येतं आणि ते प्रेम आपण सृष्टीला पाठवतो. एक्सपान्शन कधी होतं, विस्तार कधी होतो कुठल्याही गोष्टीचा?
जेव्हा ते शेअरिंग करतो आपण, ते देतो कुणाला तरी आणि मग त्यावेळी ना, जेव्हा हे हृदयातून तुमच्या जायला लागेल, अशा सगळ्या लोकांपर्यंत, की जे जीव आपल्यासारखेच संकटात आहेत. ते पण कुठेतरी अंधारात आहेत. त्यांनाही गरज आहे. असे कितीतरी जीव आहेत, जे या देहामध्ये येऊन या मॅट्रिक्समध्ये आहेत, या मायेत आहेत. अशा सगळ्यांबद्दल सुद्धा आपण फील करू शकतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं, पूर्ण विश्वासाठी लिहिलं. म्हणजे त्यांच्या हृदयात किती प्रेम असेल सगळ्यांबद्दल. कारण त्यांना माहीत होतं, की हे जीव काय करतायत इथे येऊन आणि कसे सगळे विसरलेत. आपली ईश्वरी तत्व कसं विसरलेत, कसे अडकलेत या सगळ्यांमध्ये. तर आपल्या संतांचं तर काय विचारायचंच नाही, त्यांचे हृदय कसे होते. तर आपणही सृष्टीबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण प्रेम फील करू शकतो. आणि जितकं आपण हे जागृत करतो ना, ह्या उच्च ऊर्जानं तुम्हाला जाणवतील तुमच्या आतमधनं कशा फ्लो व्हायला लागल्यात. बघा आपल्या आतमध्ये आपलं मूळ स्वरूप प्रेम आहे आणि आपण प्रेमापासून जर लांब गेलोय, तर ह्या उच्च ऊर्जा म्हणा, ज्याला आपण हायर एनर्जीज म्हणतो, फ्रिक्वेन्सी, ते आपल्याशी कशा बोलणार सांगा? आता बाबाजींसारखे मास्टरचा जर आपण विचार केला, पितामहांसारखे, ते उच्च ऊर्जेला बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज घेऊ. मला ज्ञानेश्वर महाराजांशी जर समजा बोलायचंय, तर आज ज्ञानेश्वर महाराज कुठल्या लेव्हलला आहेत, कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहेत आणि आपण कुठल्या भावनांमध्ये जगतोय. आपल्या हृदयामध्ये समजा तिरस्कार आहे, द्वेष आहे, राग आहे. कसं बोलू मी त्यांच्याशी? माझा आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय, मी तुम्हाला दिसतेय, आपण एकमेकांना दिसतोय का? कारण आपण सगळे एकाच डायमेन्शनमध्ये, एकाच फ्रिक्वेन्सीला आहोत. पण ज्यावेळी असे कुठले असतील मास्टर ज्यांच्याशी मला बोलायचंय, तर त्यांच्या फ्रिक्वेन्सीला येणं गरजेचं आहे ना, रेडिओचं स्टेशन लावल्यासारखं. आता त्यांची फ्रिक्वेन्सी फक्त प्रेम आहे. फक्त प्रेम आहे. त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये. आता आपण तर अनेक गोष्टींमध्ये आहोत. मग कशी आपली फ्रिक्वेन्सी जुळणार? आपले धागे कसे जुळणार? त्यासाठी हृदय ओपन करणं खूप प्रभावी असा मार्ग आहे. ज्यावेळेस तुम्ही हृदय ओपन करायला लागाल, सगळ्यांमध्ये स्वतःला बघायला लागाल आणि प्रत्येकामध्ये ईश्वर बघायला लागाल. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, त्यावेळेस तुमच्या जवळ हे सगळे येतील. कारण तुमचं हृदय तितकं खुललंय, ओपन झालंय. तुम्हाला समजायला लागलंय वननेस काय आहे, एकत्व काय आहे, की आपण सगळे कसे एक आहोत. आणि सगळ्यात ह्याच्यात महत्वाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यावर मी नक्की स्वाध्याय बनवेन. माझा खूप ती इच्छा आहे, की अ, काय? यू युल सी यू विल सी व्हॉट यू बिलीव्ह असं काहीतरी पुस्तक आहे ते. तर पुस्तकाचं मला थोडंसं हलकं-हलकं त्याचं एक एक छोटंसं समरी मला मिळाली. त्यामध्ये हे सांगितलंय, की फॉरगिव्हनेस, क्षमा करणं हा फार मोठा ब्लॉकेज आहे आपल्या आयुष्यातला. जो आपल्याला मो म्हणजे उच्च ऊर्जेशी कनेक्ट व्हायला फार प्रॉब्लेम ठरतो. जर आपली कुणाची इच्छा असेल ना, की मला ध्यानामध्ये या मास्टरला भेटायचंय, बघायचंय, बोलायचंय, तर तुम्हाला सगळ्यात आधी काम करावं लागेल ते हृदयावर. इनर जर्नी जे चालू असतं ना आपलं पिरॅमिड मास्टर्सचं, ते ह्यावरच तर काम करतात. म्हणून तर पितामह म्हणायचे, की ध्यान करा, ध्यान करा. ध्यानाने होतं. ध्यानासोबत ज्ञानाने पण होतं. की तुम्ही ध्यान पण करा. ध्यानाने सुद्धा आपल्यामध्ये ती शक्ती येते, ऊर्जा येते. आपल्याला आपोआप ज्ञान व्हायला लागतं बघा. तुम्ही जरी नाही पुस्तकं वाचली ना, काही जणांचं आतून ज्ञान वाहतं. कशामुळे वाहतं? हृदयात. हृदय काय आहे? आपण वाचलंय. हृदय काय आहे? हृदय हे संपूर्ण ज्ञानाचं, संपूर्ण ज्ञान, लिमिटेड ज्ञान नाही. संपूर्ण ज्ञानाचं दार आहे. जिथं आहे ते म्हणजे हृदय आपलं. संपूर्ण ज्ञान. मग मला जेव्हा मी हृदयावर जाते, ध्यान करते, हे करते, नाही पुस्तक वाचलं तरी असं वाटतं, "अरे, मला कसं काय माहिती? मला आतूनच येतंय." ते आतून येणं म्हणजे काय? ती एनर्जी तुमच्यातनं फ्लो व्हायला लागली आहे. ईश्वर साक्षात तुम्ही खुलं केलं ना स्वतःला. मी ठरवलं, मी क्षमा करते बाबा सगळ्यांना. आणि क्षमा न करणं हा मोठा ब्लॉकेज आहे आपल्या हृदयातला. आपण हृदयात इतकं जडपणा घेऊन बसलो, भरून टाकलंय. कुठल्या-कुठल्या लोकांनी, कुठल्या-कुठल्या आठवणींनी. मी ह्याला कधीच माफ नाही करू शकत. असं ज्याला तुम्ही म्हणता ना, त्याला सगळ्यात जास्त प्रेम पाठवा. खूप गरज आहे त्याची. तुमच्या हृदयामध्ये गेल्यावर जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की ह्या माणसाला मी कधीच माफ नाही करणार. असं जे कोणी असेल ना, त्याला जास्ती प्रेम पाठवा. तो तुमचा मोठा ब्लॉकेज आहे हृदयातला. तिथं तुमचं अडलंय सगळं. तिथं तुमचं स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची अडली एवढं समजा. कारण क्षमाशील असणं फार गरजेचं आहे. किती जरी मला समजतंय माझ्या आयुष्यात या माणसाने दुःख दिली, हे दिली.
पण हृदयात क्षमा पाहिजे. हा महत्वाचा फॅक्टर आहे जो आपल्याला आपल्या अडचणी वाढवतो. आपल्या त्या माणसाचं जाऊ दे, आपल्या अडचणी वाढवतो. कारण बाबाजींचं सत्य आहे की माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक परिस्थिती मीच निर्माण केलेली आहे. ही जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. ही जबाबदारी जर तुम्ही घेत नसाल आणि तुम्ही अजूनही तुम्हाला वाटते की कुणीतरी मला त्रास देते, कुणीतरी माझ्या आयुष्यात, तर आपण भ्रमात जगतो हे समजायचं की तो मोठा भ्रम आहे. स्पष्ट वाक्य लिहिलेली आहेत बाबाजींनी आणि ही सत्य आहे. आणि ही सत्य नेहमी अनकम्फर्टेबल आहे. सत्य कटू म्हणतात ना ते ह्याच्यामुळेच. कारण मी कायम दुसऱ्या कुणाला तरी दोष देत आले. मी कायम माझ्या आयुष्यात ह्या माणसाने प्रॉब्लेम केला. ह्याच्यामुळं मी ह्याला कधीच क्षमा करणार नाही. ही जर आपली भावना असेल, तर आपण एका भ्रमात जगतोय आणि स्वतःची ग्रोथ थांबवतोय. स्वतःला नुकसान पोहोचवतोय. मग स्वतःवर प्रेम नाही करत याचा अर्थ आपण. हे सेल्फ लव्ह आहे. माझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल, तर मी कुठल्याही व्यक्तीला त्याचा दोष देणार नाही. सगळ्यांना प्रेम देऊन मी पूर्ण क्षमा करून टाकेन. हे सत्य वाचल्यानंतर. आणि सत्य जसं म्हणतो ना अवघड आहे पचायला. आत्मज्ञान सोपं नाहीये. खरंच सोपं नाहीये. पण जर आपण आपलं हृदय खुलं केलं आणि बुद्धीने विचार करणं सोडलं, तर आपल्याला या गोष्टी पटतील आणि आत्मज्ञान सोपं होऊन जाईल. म्हणून हृदयावर जागृत होणं, हृदय जागृत करणं, त्याच्यावर जाणं हे मदत करतं आपल्याला. मी हृदयात जा तरी, बसा थोडा वेळ. बघा कसं प्रेम फील व्हायला लागेल आपल्याला. त्याचं कामच ते प्रेम उत्पन्न करणं. खूप सोपं होऊन जाईल आयुष्य माहिती. आपले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, आपले अडथळे आहेत ना, आपण पुढे का जात नाहीये? ध्यान करतोय, सगळं करतोय, पण मला नाहीये अजूनही ते. तो इनर जर्नी जिथं अडलाय ना, त्याचं कारण हे की अंतःकरण शुद्धी. आणि ती अंतःकरण शुद्धी म्हणजे सगळी. म्हणजे बुद्धी पण तशीच वागायला लागती, मन पण तसंच, विचार पण माझे तसेच यायला लागतात. याचा अर्थ अंतःकरण शुद्धी झालेली आहे. की विचार जर आपले बदलायला लागले, की आता मला नाही होते. जसं कविता ते आता म्हणत होत्या 5वा धडा. 5वा धडा काय आहे? अनिमंत्रित प्रभावांचा सामना. पूर्ण धडा दिलाय बाबाजींनी. अनिमंत्रित प्रभाव कोण आहेत? ते सगळे विचार जे माझ्या आयुष्यात माझे नाहीयेत. माझं मूळ स्वरूप प्रेम आहे. प्रेम आणि प्रकाश सोडून दुसरा कुठलाही विचार माझ्या आयुष्यात अनिमंत्रित प्रभाव आहे. दॅट्स इट. व्हेरी सिंपल. माझ्या मनामध्ये द्वेष आला, क्रॉस. मी नाहीये. माझ्या मनामध्ये काही अजून आली, मी नाहीये. मी कोण आहे? मी फक्त प्रेम आणि प्रकाश आणि जे काही ईश्वराचे गुण आपण म्हणतो, मी तीच आहे. मी कुणाशी बोलताना मला त्याचे दोष बघण्यापेक्षा त्याचे गुण बघेन मी पहिल्यांदा. मी त्याच्यात ईश्वर बघायला लागेन. ठीक आहे? मी बघायला लागेन, की त्याचा आत्म्याचा प्रवास आहे म्हणून तो तसा वागतोय, तर त्याचं मी जजमेंट बंद करेन. कारण माझा ईश्वर कसा आहे? निपक्षपाती. बरोबर आहे ना शब्द? निपक्षपाती. हां. तो आहे. म्हणजे तो कुणाचं जज करत नाही. अरे, हे असा आला, हे असे कपडे घातले, हे असं केलं. सगळं बंद. हे सगळं मी आहे. मग त्या जशा भावना येतील, हेच आहे अवेअरनेस. मी आहे का? मी आता आहे का ईश्वरी गुणांमध्ये आहे का? मी हृदयात आहे का? मी हृदयात आहे का? दिवसभर. जसं-जसं आपण हे वाढवू, तुम्ही तुमचं आयुष्यच बदलून जाईल. आणि त्याचे तुमच्या बरोबरचे जे म्हणतो ना आपण, की त्या टेस्ट ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल भाषेमध्ये ह्याच्यामध्ये आपल्या जर्नीमध्ये जे टेस्ट म्हणतो परीक्षा, त्या सुद्धा कमी होऊन जातात. कारण तुमचे व्हायब्रेशन इतके हाय आहेत, की तुम्ही वेगळ्या डायमेन्शनला आहात. काहीही चालू दे जगामध्ये, पृथ्वीवर काहीही चालू दे. तुमचं जग वेगळं. कारण तुम्ही हृदयात आहात. तुमची माणसं वेगळी शेजारी असणारी. तुमच्या जवळ येणारी माणसं वेगळी. तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. कारण माझेच व्हायब्रेशन वेगळे झाले. मी कुणाला नाही बदलणार, मी स्वतःला बदलणार. मी फक्त स्वतःवर लक्ष देणार. आणि हीच आहे इनर जर्नी. इतकं छान आपल्याला ज्ञान बाबाजी इथं देतात. त्याचा फायदा करून घ्या. जितकं स्वतःहून वाचाल आणि हृदय खुलं ठेवून. असू दे ना माझ्यात काही, असू देत गुण, काही असू देत. मी करेन त्याच्यावर काम. तर ह्या पद्धतीने आपलं हृदय खुलं ठेवा, मन खुलं ठेवा, बुद्धी खुली ठेवा. कुठेही अडकून घ्यायची गरज नाही, की असंच पाहिजे, असंच पाहिजे. नाही. जे सांगतायत बाबाजी त्यालाच सत्य धरून आपण चालू ना, तर आपण कितीतरी डायमेन्शन वर गेलेला असू आणि एवढ्या तर काय चालू दे, पण आपण सगळे वेगळ्याच दुनियेत असू. आपली रिॲलिटीच वेगळी असेल. आपल्या विचारांनी आपण वेगळंच विश्व निर्माण करू. अशा प्रकारचा अभ्यासक्रम आपल्या समोर आहे. तर तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. बघा, आपण म्हणतो भावनिक व्हायचं नाही, भावनिक व्हायचं नाही. आणि ह्या भावनाच आहेत,
ज्या तुम्हाला इथं घेऊन आल्यात या देहामध्ये, हेच जगायचंय तुम्हाला. दगड होऊन नाही राहायचं आपल्याला इथं. आपल्याला हृदयातून जगायचंय. येणारा जो आपण म्हणलं त्या दिवशी आरतीने एक वाक्य वापरलं, आपला जो हार्ट एरा सुरू होतोय. हृदयाचं जग सुरू सुरू होतंय आता आपलं. सत्ययुग म्हणतो आपण त्याला, सत्ययुग म्हणतो. ते असं युग होतं की जिथं लोकं हृदयाने विचार करायचे, हृदयाने वागायचे. म्हणून हृदयावर ध्यान करा एवढं महत्व इतर पण संस्था अनेक देतात त्याच्यासाठीच. की येणारं जग जे आहे ते आपण जे निर्माण करत आहोत, ते सगळं हृदयातनं वागणार आहे, हृदयातनं सुरू होणार आहे. जे पितामहांनी सांगितलं 2012 नंतर, की सत्ययुग सुरू झालंय ऑलरेडी. हे त्यांचं वाक्य आहे. म्हणजे तेच आहे, की लोकं आता जागृत व्हायला लागली त्या दृष्टीने. हं. त्यानुसार कृती करा. तुमचे निर्मितीचे हे सूत्र तुमच्या हृदयाला जिवंत आणि शक्तिशाली बनवत आहे. हेच ईश्वराच्या विचारांशी जोडणारा दुवा आहे, ज्यामध्ये सर्व ज्ञान सामावलेलं आहे आणि याचं इनपुट म्हणजे हृदयाच्या भावना आहेत. किती छान वाक्य शेवटचं, की ईश्वराच्या विचारांशी जोडणारा जर कुठला दुवा असेल, तर हृदयात जायचं आणि काय हृदय सांगतंय माझं ते ऐकायचं. दिल की धडकने सुनो, दिल सुनो, दिल क्या बोल रहा है वो सुनो, है ना? अशी किती गाणी आहेत आपली बॉलिवूडमध्ये. सगळी दिलवरून अशी गाणी आहेत, है ना? तर मला कधी-कधी ते आठवतं आणि मी हसत बसते, की ते ते गाणं तसंच दिलेलं असतं ना. काय-काय दिल का रिश्ता बडा ही प्यारा है, अशी बरीच गाणी आहेत ना आपल्या बॉलिवूडमध्ये. तर ते ऐकल्यानंतर मला तेच आठवतं, की सगळं हृदयाशीच आहे जोडलेलं. म्हणून ते रोमान्स दाखवला जातो त्याच्यामध्ये, प्रेम दाखवलं जातं त्या गाण्यांमध्ये. ह्या पद्धतीनेच हृदय काम करतं आणि हेच ह्याच्यामध्येच सगळं ज्ञान सामावलेलं आहे. सगळ्या संपूर्ण ज्ञानाशी जोडलं जाण्याचा मार्ग म्हणजे हृदय आणि त्याच्या भावना इनपुट काय म्हणजे भावना. मी ज्या जी भावना त्याला देते हृदयाला म्हणजे तिथून फील करते थोडक्यात. तर जेवढं मी ते फील करेन ना, तेवढ्या माझ्या इच्छा लवकर प्रकटीकरण व्हायला लागेल. मॅनिफेस्टेशन पटकन व्हायला लागेल. कारण मी इनपुट दिलं त्याला, की मी आत्ता डोळे बंद केले, मी आता ट्रिपला गेलेली आहे. मी त्या बीचवर बसलेली आहे आणि मी फील करायला लागले. काय फील करायला लागले? की मी त्या बीचवर बसले, मस्त कुठेतरी क्रूजवर गेले. हे सगळं मी फील केलं. म्हणजे मी हृदयाला इनपुट दिलं, की मला हे अनुभव करायचा आहे बाबा. सोबतच आपलं बाबाजींचं वाक्य जे सांगितलं इच्छांचं, की मी ह्याला आत्मस्वीकृती देते. मला क्रूजला जायचंय, ट्रिपला जायचंय, पण मला वाटतंय मला वेळ मिळेल का नाही, पैसे मिळतील का नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, डाउट्स. तर ते मला स्वतःला आधी आत्मस्वीकृती, की येस होणार. मी गेलेली आहे. हेच वाक्य आपण टाकून दिलं तिथं. कुठल्या देशात जायचंय हे सगळं आपण त्या दृष्टीने करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हृदयात जाऊन त्या भावना फील करणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हिज्युअलायझेशन पण मदत करतं. आपण अनेकदा अनुभव घेतला असेल, की कसं आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. तर खरंच व्हिज्युअलायझेशन ते दृश्य बघणं हे मदत करतं. सोबत आपण जर सतत म्हणू, रिपिटेशन, अफर्मेशनचा जर तुम्ही कोणी वापर करत असाल, तर हे सुद्धा मदत करतं. तुम्ही आत्तापर्यंत घेतलं पण असेल त्याचा अनुभव, की कसं अफर्मेशन आपल्या आयुष्यात काम करतात. तर खरोखर काम करतात. कारण ते सुद्धा पुनरावृत्तीच आहे. मी माझे विचारच बदलते अफर्मेशनने. मग ते काम करणारच. तर या पद्धतीने आपला 11वा जो हृदयाला जिवंत करणे हा धडा आहे तो संपतोय. आपण उद्यापासून त्याची प्रॅक्टिस सुरुवात करू आणि म्हणजे तुम्ही सकाळी आत्ता रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा एकदा संकेत मागून बघा. पण त्यासाठी महत्वाचं आहे हृदयात जाणं. हृदयात जायचं, थोडे श्वास घ्यायचे मोठे-मोठे आणि थोडं आतमध्ये गेल्यानंतर पहिलं तर म्हणायचं सुरुवातीची आपली वाक्य, "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण माझेत." हे सोडायचं नाही, की कुठलाही धडा शिकू. ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, मी सुद्धा आहे. त्यानंतर काय? आभा स्वच्छ करायची, लॉक करायची, संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवायचं. हं. ह्या स्टेप्स सांगते मी. आणि त्यानंतर माझ्या आजूबाजूच्या विचारांना पण प्रेम पाठवलं. ठीक आहे. मग आपल्या उच्च स्वचा संकेत मागा, की तोच आहे माझ्यासोबत. दुसरी कुठली ऊर्जा नाही. आणि हे नाही कुणाला आलं, तर हरकत नाही. आपण आभा स्वच्छ केलेली पुढचं सुरू करू शकतो. म्हणजेच काय? मी क्षमा करायचं. ज्यांना कुणाला आपल्या मनामध्ये खूप राग असेल, तर तुम्ही क्षमा करूनच पुढे जायचं आणि मग तुम्ही आजचा सराव म्हणू शकता, की होचा संकेत मागून बघा, नाहीचा मागून बघा. आज करा, उद्या सकाळी पण करा. धडा तुमच्याकडे आहे. ठीक आहे. तर जरी आपण उद्या रात्री सराव घेऊ, तोपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही संकेत करा.
याचा सराव करा 15 ते 20 मिनिटं. हा, ठीक आहे, ठीक आहे. हो, हो, विजयाताई. प्लीज सांगा. आपल्यासोबत ना विजयाताई जोडलेल्या आहेत. तर आज त्या आहेत, तर आपण त्यांचा एक अनुभव ऐकू आज आपण. हा, कालचा अनुभव सांगते मी. येस, येस. आत्मवंदन सर्वांना. आत्मवंदन. कालचं मला अर्धच मिळालं. त्याच्यानंतर लाईट गेले. त्याच्यामुळे मला पूर्ण नाही ऐकता आलं. पण मी सकाळी ते पूर्ण सेशन ऐकलं. त्याच्यात मला एक कळलं हे शाळेत सगळ्यांसाठी पण असू शकतं. तर आवाज येतो का माझा? हो, हो, येतो. येतो, येतो. तर मला एक कळलं का आपल्यामध्येच ते सगळं ज्ञान आहे. फक्त आपल्याला ते माहिती नाही. कालच्या सेशनमध्ये मला असं कळलं का जेव्हा ते आपण वर्क करू का मला ते ज्ञान मिळालेलं आहे किंवा आपल्यामध्ये ते ज्ञान आहे. फक्त ते आपल्याला माहीत नाही. तर त्याच्यावर मी सकाळपासून जेव्हा ऐकलं तेव्हापासून मी फोकस केलंय का ते ज्ञान मेडिटेशनमध्ये बसून घ्यायचं आहे, की ते माझं ज्ञान आहे ते मला समजायला लागू दे. हे मला क्लिअरिटी आली त्याच्यात. खूप छान आहे. इतके दिवस मी विचार करायची अगोदरच्या अनुभवावरून का मला ज्ञान देतायत आणि मला हे सगळं पण मला का नाही समजत आहे? तर जसं तुम्ही एक अनुभव सांगितला का आपण आपला उच्चस्वर किंवा आपल्याला एखादे संकेत मिळतायत. पण मग 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 आपण मेडिटेशन बसल्यावर मला का नाही समजत आहेत? ते हे मला पण प्रश्न पडले. पण मग कालच्या ह्याच्यात क्लॅरिटी आली, की तुम्ही त्याच्यावर वर्क करा. म्हणजे त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करून ते करायला लागा. मग ते म्हणजे आपल्याला जे ज्ञान अगोदरच आहे. ॲक्चुअली आपण ब्रह्मांडाचा अंश आहोत, तर ते सगळं आपल्यातच आहे. तर ते ज्ञान पण आपल्यातच आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये किंवा ते हे नाही होत आहे. काय ताई काय म्हणणार याच्यावर? नाही, म्हणजे आपल्याला त्याचं अवेअरनेस नव्हतं. आपण आठवतोय ना, आपण विसरलो होतो हे सगळं. कारण हां. पृथ्वीवर येताना आपण या देहामध्ये येताना एक कॉन्ट्रॅक्टच घेऊन येतो, की जे काही माझं स्वरूप आहे ना, ते मी विसरणार, मगच देहात एंट्री आपल्याला. या गेमचा जो रूल आहे ना, तो मेन रूल हो. तसाच आहे, की तुम्हाला सगळं विसरायचंय आणि पुन्हा देहामध्ये जाऊन सगळं आठवायचंय. ओके, ओके. म्हणजे हे छान मला एक कळलं, की मला ते जे ज्ञान दिलंय की मास्टर लोकांनी, तर ते मला अजून कसं कळत नाही. मला त्याचं हे कशी जाणीव कशी नाही होत आहे. तर ते कालच्या ह्याच्यामध्ये मला कळलं का हां, तू त्याच्यावर म्हणजे अभ्यास करायला सुरुवात कर, वर्क कर. मग ते तुला समजेल. हा मला बरोबर. कालच्या ह्याच्यात मेसेज मिळाला. खूप खूप छान, छान. खूप छान. खूप छान विजयाताई, खूप छान. आणि खरोखर तसंच तुम्ही हृदयावरच ध्यान करा. उच्चस्वशी बोला तुमच्या आत्म्याशी. तो तुम्हाला सगळं गाईड करत जाईल. आणि हे तुम्ही म्हणता ना, मला ज्ञान का नाही येते? कारण हृदयात जाऊन आपण अजून हे जे बाकीचे विचार आहेत त्यांना त्यांच्यामध्ये आणि आपल्या आत्म्याचा आवाज ह्याच्यामध्ये अजून फरक आपण अजून करायला शिकतोय आपण हळू-हळू आहे ना. तो एकदा क्लिअर झाला, की आतला आवाज कुठला आहे, माझा उच्च स्वर काय सांगतोय, हे आपल्याला कळेल आणि हे जे आज आपण संकेत आता करणार आहेत, हे आपल्याला त्याच्यामध्ये अजून क्लॅरिटी आणतील, की जिथं-जिथं मला डाऊट वाटतो ना, तिथं हे संकेत अजून मदत करतील. तुमचे खूप आभार तुमच्या अनुभवासाठी. अजून कुणाला काही प्रश्न किंवा काही आहे? मग आपण नसेल तर बंद करू. असेल तर मला सांगा. उद्या आपण हे करतोय सकाळचं माझं उद्याचं सेशन असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार समृद्धीताई घेतील. गुरुवार, शुक्रवार, शनिवार मी घेईन आणि रविवारी आपण सुट्टी देऊ. जयश्रीताई बोलायचं तुम्हाला काही? हो, मला विचारायचं होतं एक काल तुम्ही आर्कएंजल मायकल आणि आर्कएंजल रफाल बद्दल बोलले होते. मी हे पहिल्यांदाच ऐकलं. मला थोडी क्लॅरिटी होती काय आहे हे. तर अ, देवदूत आपण त्यांना म्हणतो एंजल्सला, राइट? तर आर्कएंजल मायकल हे एक मोठी शक्ती म्हणू शकतो. मी ज्या योगमध्ये होते, तिथं आर्कएंजल मायकल यांना हनुमानाचंच रूप म्हणत होते. हं, हं, हं. केवळ ते एंजल म्हणजे आपण एका धर्माशी विशिष्टपणे जोडतो, पण तसं जोडायची गरज नाही. कारण तेही ईश्वराच्या विचारातनंच आलेले आहेत, प्रकट झालेली कॉन्शियसनेस आहे. खूप शक्तिशाली आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल, तुम्ही प्रवासाला निघताना मी हमखास बोलवतेच. कुठल्याही माझ्या आत्तापर्यंतचे जे मी जेव्हापासून सुरू केलं त्यांचा हे करायला,
तेव्हापासून मला जाणवतं की कधीच प्रवासामध्ये कधी अडचण आली नाही. अगदी सोपं आहे त्यांना कॉल करणं, बोलणं. आता आपण जी शेवटची लाईन वाचली ना आपल्या धड्यामधली, की हृदय हे त्या सगळ्यांचा दुवा आहे ईश्वराच्या विचाराशी जोडण्याचा. हृदयातलं आपलं प्रेम. तर तसंच त्या प्रेमानेच तुम्ही आर्कएंजल मायकल यांना कधीही बोलवा. आर्कएंजल मायकल ही जी शक्ती आहे ना, त्यांच्या हातामध्ये एक तलवार असते. तुम्ही त्यांचं Googleवर जाऊन चित्र बघा. आज आपल्या एका दादांनीच मला आज विचारलं होतं. त्यांना मी हेच सांगितलं. जेव्हा मी कुठल्याही गोष्टीची कल्पना नाहीये आणि मी त्यांना डोळ्यापुढं आणायचा प्रयत्न करते ना, आपल्याला सवय आहे. कृष्ण भगवान म्हणजे मुरली घेतलेले हातामध्ये. त्यांना असं मोराचं पीस आहे. जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो ती गोष्ट, ती मेंदूमध्ये कुठेतरी स्टोअर होऊन राहते, की हे म्हणजे असे, हे म्हणजे असे, बाबाजी असे दिसतात. आपण त्याच्या काय म्हणतो त्याला साकार रूपामध्ये आपण ते बघतो, है ना? रूपामध्ये बघतो एका शरीरमध्ये, देहामध्ये. तसंच आर्कएंजल मायकलचा एक तुम्ही Googleवर जाऊन फोटो बघू शकता. त्यांची जी कलर एनर्जी आहे ना, ती ब्लू कलरची. त्यामध्ये ते दिसतील तुम्हाला. हातामध्ये असे शॉट घेतलेले. आता हे सगळे असे फोटो आहेत. तुम्ही फक्त रूप लक्षात ठेवण्यासाठी. करायचं काय? तुम्हाला जेव्हा कधी असं वाटेल की खूप विचार पुन्हा-पुन्हा ते येतायत निगेटिव्हिटी. त्यावेळेस तुम्ही डोळे मिटून हृदयात जाता, ऑरा स्वच्छ करता, हे करता. त्यावेळेसही तुम्ही त्यांना कॉल करू शकता. म्हणजे काय? हृदयात जायचं आणि म्हणायचं, "आर्कएंजल मायकल तुम्ही इथे या आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह विचारांपासून, भावनांपासून मला मुक्त करा." तर ते त्यांची जी तलवार आहे ना, त्या तलवारीने ज्या एनर्जी कॉर्ड्स आपल्याबरोबर कनेक्टेड असतात, त्या तोडण्यासाठी मदत करतं. हं. जितका विश्वास ठेवू तितकं हे कार्य आपल्याला आतनं जाणवतं. एखाद्याचा विश्वासच नाहीये, मला असलं काही नाहीये, तर हरकत नाहीये. त्याप्रमाणे त्यांना अनुभव पण येतील. मी विश्वास ठेवला कारण मी ज्या योग संस्थेमध्ये मी हे ऐकलं होतं, आमच्या ह्याच्याकडून मानकडनं, तिथं मला ते जाणवलं होतं आणि मला तेव्हापासून त्याच्यानंतर पण अनेक वेळा अनुभव आले. इन्स्टंट हेल्प मिळते तुम्हाला. कारण ते ओमनी प्रेझेंट आपण, कारण आपण सगळे ओमनी प्रेझेंटच आहोत. म्हणजे काय? सगळीकडे सर्व व्यापक आहोत. तसं तुम्ही कधीही त्यांना बोलवा. झाल्यानंतर त्यांचे आभार मात्र मानायला विसरू नका. कारण असं होतं आपलं काम झाल्यावर आपण बरेचदा विसरतो, चुकून होतं. पण ईश्वरी शक्ती आहे. त्यामुळे आभार मानायचे. कुठल्याही कामाच्या वेळी तुम्ही त्यांना बोलवू शकता. कुठे अडचणीत असाल, संकटात असाल. उच्च स्वला म्हणू शकता, की उच्च स्व मला आर्कएंजल मायकल यांच्या एनर्जीशी कनेक्ट करा. कारण आपला उच्च स्वच त्यावेळी आपल्याला आठवण करून देतो. आणि तेच त्यांना सांगायचं काम, की तुम्ही मला कनेक्ट करा आणि माझे हे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याच्यापासून मला फ्री करा. तुम्हाला एनर्जीमध्ये नक्की बदल जाणवेल. सोबतच आर्कएंजल रफाएल म्हणून एक आहेत आर्कएंजल. त्यांचंही तुम्ही हीलिंग, त्यांची हिरवी एनर्जी, हिरवा प्रकाश आहे त्यांचा. तर तेही तुम्ही घेऊ शकता जेव्हा ध्यानाला बसता तेव्हा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. ध्यानाला बसताना सुरक्षा म्हणून असंही. कुठे अडचणीत असाल अचानकच, तर त्यावेळी पण तुम्ही त्यांना कॉल करू शकता. आणि कसं कॉल करायचं तर अगदी साध्या भाषेमध्ये मनातून जसं बोलतो देवाला आपल्या, तसंच हृदयातनं बोलवायचं. बाकी काहीच नाही. आणि हृदयातनंच त्यांना झाल्यानंतर आभार मानायचे, प्रेम प्रकाश पाठवायचा जसं आपण सृष्टीला पाठवतो. चालेल. तो ड्रॅगनचा व्हिडिओ बघितला मी, त्याच्यात पण ही नावं होती. मी पण बरेच असे सांगितलं की प्रकार आहेत जे आपण एंजल्स आज पण पॉडकास्टमध्ये ऐकले असेल कदाचित. आजचं त्याच्यामध्ये होते हे म्हटले विचार होते. हं. ते मला ॲक्चुअली मी ड्रॅगनचं खरं विसरले होते. पण मला मी मध्ये एक ड्रॅगनचं एक मेडिटेशन केलं होतं. 1 वर्ष होऊन गेलं असेल त्या गोष्टीला. कारण मला ड्रॅगन दिसले होते. म्हणजे त्यावेळेस मी पहिल्यांदा बघितला होता पिवळ्या रंगाचा. तेव्हा मला माहीतही नव्हते की ड्रॅगन आहे म्हणून. पण तो अगदी म्हणजे ॲक्टिव्हेशन मला ते खूप प्रकर्षाने आणि त्याच्यानंतरच बदल सुरुवात झाले होते. तर ही पण एनर्जी जर तुम्ही आज पॉडकास्टमध्ये ऐकलं असेल ना, कारण मी त्यांचं का पाठवलं, कारण त्या मॅडम आपल्या पिरॅमिड संस्थेशी आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे. तर त्या साधने करून त्यांनी ते मिळवलेलं असतं. प्रत्येकाची असते साधना. जसे अनुभव येतात तर येतात म्हणूनच तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. तर आपण कधी बोलू ड्रॅगनबद्दल सुद्धा. पण तात्पुरतं तुम्ही प्रयत्न करा त्या व्हिडिओमधून बघून. तुम्ही स्वतःही त्याला कॉल करू शकता. मीच काही असं करते असं काही नाही. तुम्ही साधं तुमच्या हृदयात जाऊन बोलवलं ना, की सगळे प्रकट होतात. हृदय सगळ्यात पॉवरफुल पोर्टल आहे आपल्या सगळ्या अस्तित्वामध्ये. तिथं जाऊन तुम्ही कॉल करा. तिथून बोला आपल्या ईश्वराशी.
आपल्या आत्म्याशी. चालेल, ओके. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद ताई. चालेल, मग आपण थांबू आता इथंच. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री.